ब्रँडचं यामध्ये आपण ग्राउंडच्या ज्या रेस चालू आहेत किंवा श्वान शर्यत ज्या चालू आहेत आता महाराष्ट्रामध्ये, यांचं नेमकं स्वरूप कसं आहे, इम्पोर्ट श्वान आयर्लंड इम्पोर्ट असू दे, US इम्पोर्ट असू दे, यांचे नेमके पॅटर्न कसे ठरलेले असतात, त्याचबरोबर श्वान शर्यतींचं प्रमाण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण कसं त्याच्याबद्दल एक ग्लॅमर आणू शकतो किंवा कसं पसरवू शकतो याबद्दल थोडी चर्चा केली होती. तर चालू सीझनला इतकं मोठं कॉम्पिटिशन सध्या सुरू आहे, क्रेज पण चांगली आलेली आहे आणि त्याचबरोबर जी श्वानांची संख्या आहे ही सुद्धा दिवसेंदिवस महाराष्ट्रात वाढते. कारण मी बघतोय सध्या प्रॅक्टिस रेस जरी असतील तरी प्रॅक्टिस रेसवर 90 ते 100 डॉग प्रत्येक रेसवर सध्या पार्टिसिपेट होत आहेत. त्याचबरोबर मोठ्या डर्बी असतील किंवा एक छोट्या साईजच्या रेस असू दे, त्यामध्ये सुद्धा ॲव्हरेज 100 डॉग प्रत्येक रेसवर सहभागी होत आहेत आणि कॉम्पिटिशनसुद्धा अतिशय चांगलं आहे. भरपूर लोक चांगल्या इम्पोर्ट मेलकडून फिमेल मेट करत आहेत. कॉम्पिटिशन भरपूर वाढलेलं आहे आणि अशा कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा संदीप भैयांनी त्यांचं जी छाप आहे आता सध्या या क्षेत्रामध्ये चांगली उमटवली आहे. यामध्ये त्यांचा प्रत्येक डॉग चांगला परफॉर्मन्स देतो आहे. मला भरपूर जणांच्या कमेंट येत आहेत, भरपूर जण मला कॉलवर विचारतात की तुम्ही संदीप भाईंची मुलाखत कधी घेणार आहेत, आणि भरपूर जणांकडे मला अनेक प्रश्न आलेत आणि त्याच प्रश्न घेऊन मी आज संदीप भाईंकडे पुन्हा आलो आहे, खास त्यांच्या श्वानांची डिटेल घेण्यासाठी. त्यांचं स्वतःचा श्वानांचं केनल पण आपण दाखवणार आहे, त्याचबरोबर ते श्वानांवर कोणते आता सध्या काम करतात की जेणेकरून चांगला परफॉर्मन्स त्यांच्याकडून आपल्याला मिळतो. तर भैया पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो. तर मला तुम्ही या क्षेत्रामध्ये सुरुवात कशी केली, तुम्ही ग्राउंडला स्वतः इंट्रोड्यूस कधी झाला आणि कसं? हां, मी सांगितलं की मला लहानपणापासून श्वानांच्याबद्दल आवड आहे आणि माझ्या जीवनामध्ये असं कधी असं कालावधी गेला नाही 1 वर्षाचा 6 महिन्याचा की ते माझ्या घरी श्वान नाही, तर मी श्वानाशिवाय जगू शकत नाही असं माझं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे श्वान हे मला कायमस्वरूपी माझ्याकडे पाहिजे. मग सुरुवातीला माझ्याकडे काय क्रॉस कारवान होते, त्यानंतरच्या काळात कारवान आले, नंतर पश्मी आले, बारामतीची बाळू खरात आहे त्यांच्याकडून मी सलुकी घेतले इम्पोर्टेड, चांगल्या दर्जाचे चांगले श्वान होते ते. नागराज शेट्टीच्या फिमेलवरती ती अमेरिकेची एक स्त्री आहे नगरला राहणारी डिना मॅडम, त्यांनी त्यांच्या कॉम्बिनेशनमधून म्हणजे जॉन आणि नागराज शेट्टी यांच्या कॉम्बिनेशनमधून झालेली एक फिमेल घेतली होती. तिचं नाव सोनी होतं. नंतरच्या काळात एक लाल कलरची राधा नावाची एक फिमेल होती. तो काळ झाल्यानंतर पुन्हा मी क्रॉस ग्रेहाउंडमध्ये आलो आणि क्रॉस ग्रेहाउंडचं संगोपन सुरू केलं. त्यावेळी श्वान शर्यती चालू झाल्या होत्या आणि 4-6 महिन्याला एक रेस व्हायची आणि त्या रेसची आम्ही आतुरतेने वाट बघायचो. तुमचा एक स्वतःचा श्वान म्हणून तुम्ही पहिल्यांदा कधी पार्टिसिपेट झाला घेऊन असं काय? पहिला श्वान तर महाराष्ट्रातल्या पहिल्या श्वान शर्यतीमध्ये सुद्धा मी पहिला सहभागी आहे. तेव्हापासून आजपर्यंत मी या क्षेत्रामध्ये श्वान शर्यतीमध्ये टिकून आहे. क्रॉसच्या ग्रेहाउंडच्या शर्यती व्हायच्या त्यावेळी वाघी नावाची सेवागिरी एक्सप्रेस नावाची कुत्री आमच्या घरी तयार झाली. तिचंच पुन्हा एक योगेश फाटकांचा रॅम्बो आणि आमची वाघी यांच्या कॉम्बिनेशनमधून डॅश नावाचा ब्लॅक कलरचा एक मेल होता माझ्याकडं. तोही 2 वर्ष चांगला पळाला आणि त्याचीही कामगिरी महाराष्ट्रामध्ये उत्तम होती आणि तो श्वान सर्व परिचित आहे आणि त्याचा मालक म्हणूनही माझी बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. आणि त्यावेळी ग्रेहाउंडचे श्वान ठराविक लोकांच्याकडे होते आणि आम्ही घाबरत होतो की ह्या श्वानांच्या बरोबर आपण टिकू शकत नाही, ह्यांच्याशी कॉम्पिटिशन करू शकत नाही. आत्मविश्वासाचा अभाव होता. सत्यशील मोहिते पाटलांसारखी दिग्गज माणसं, आर्थिक उन्नत माणसं, ही माणसं त्यावेळी 2-2, 2.5 लाख रुपये घालून पंजाबमधून नवीन श्वान आणायची. 6 महिन्याला 6 श्वान आणण्याची त्यांची कॅपॅसिटी होती आणि अशा स्पर्धेमध्ये आपण टिकू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये अशा मानसिकतेतून आम्ही क्रॉस ग्राउंडची रेस खेळत होतो. तर आता सध्या जवळपास किती वर्ष झाली या गोष्टीला, म्हणजे तुम्ही आता किती वर्ष फक्त ग्राउंड संदर्भात म्हणतोय मी, किती वर्षापासून ग्राउंड आहे तुमच्याकडे? साधारण 20 वर्ष 15 वर्ष तर झाली माझ्याकडे. 2007 साली माझ्याकडे क्रॉस ग्राउंड पळत होती. तर आजच्या या दिवशी तुमच्याकडे सध्या एकंदरीत तुमचे स्वतःचे किती श्वान आहेत? माझ्याकडं एकूण 12 श्वान आहेत आजच्या घडीला. मी बघतोय सध्या 1-2 श्वान छोटी पिल्लं, छोटी आणि मोठी. त्याच्यामध्ये एक रिटायर झालेली शुभ्रा नावाची मादे की जी 2016ला डे नाईट रेस झाली होती पारगाव डर्बी, आणि त्या डर्बीमध्ये शुभ्रा एकमेव श्वान घेऊन मी त्या श्वान शर्यतीमध्ये नाही, शुभ्रा आणि एक ब्रेटली नावाचा एक श्वान होता, तो पहिल्या राऊंडला हारला. आणि शुभ्रा तिच्या जीवनातल्या पहिल्या रेसमध्ये त्या रेसमध्ये सहभागी झाली होती आणि ती त्या रेसमध्ये फिमेल गटामध्ये अजिंक्य ठरली. तिला कुणी हरवणारं त्या मैदानामध्ये
कुठलीही फिमेल नव्हती. तिचा फर्स्ट नंबर आला आणि ती महाराष्ट्र चॅम्पियन झाली. त्याला नरगट मादीगट वेगवेगळा होता. हां हां हां, ते पॅटर्न आहेत. ते पहिलीच रेस होती ती रेस ते बघितली होती मी. हा महाराष्ट्रात आता पॅटर्न आहेत, जसे की नर मादी गट वेगळे, त्याला पारगाव पॅटर्न म्हणतात. नर मादी गट नोंदवायचे आणि पुन्हा एकत्र येणार, त्याला महागाव पॅटर्न म्हणतात. आणि माद्या पहिल्यांदा पळवून नर नंतर पळवायचे, त्याला महागाव. आणि पुसेगावमध्ये नर अगोदर पळतात आणि माद्या नंतर पळणार, त्याला पुसेगाव पॅटर्न म्हणतात. असे 3 पॅटर्न परिचित आहे. तर सध्या तुम्ही 12 श्वान तुमच्या घरी आहेत. तर मला सांगा, सध्या मी बघतो 1-2 श्वान सुद्धा घरी असताना काही मुलांकडनं त्यांची काळजी घेतली जात नाही. तुम्ही सध्या 12 श्वान घरी ठेवताय, तर पहिला यामागे तुमच्या श्वान घरी ठेवण्यामागे सपोर्ट तुम्हाला कोणाकोणाचा आहे? तुम्ही स्वतः वैयक्तिक एक म्हणजे घरातले तुम्ही पुरुष आहात बरोबर, त्या व्यतिरिक्त तुम्हाला आणि कोणाचा सपोर्ट, फॅमिलीचा सपोर्ट, मित्र मंडळी असं काय आहे का? नाही, काय श्वानांच्या विषयी मला सर्वाधिक आवड आहे माझ्या कुटुंबातल्या. माझ्या मुलालाही त्याच्यामुळं माझी आनुवंशिकता असेल त्याच्यामध्ये, किंवा चालू घडीचं ग्लॅमर असेल, या दोन्हीपैकी काय आहे मला माहीत नाही, परंतु त्यालाही आवड आहे. तोही लहानपणापासून माझ्याबरोबर श्वान शर्यतीमध्ये येतोय, सहभागी होतोय. आणि आता तर 90% धुरा तोच सांभाळतोय. हां, मी आता थोडं मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये. माझ्या कुटुंबातले लोक मला माझ्या या छंदामध्ये पूर्णपणे सपोर्ट करतात. आणि तशी काय माझ्या पत्नीला, माझ्या मुलीला श्वानांच्या विषयी मूळची आवड नव्हती. मुलीला तर माझ्या 12पैकी 4 श्वानांची सुद्धा नावं अचूकतेनं सांगता येणार नाही, इतकी परिस्थिती आहे. पण माझी जी पत्नी आहे ती या माझ्या छंदामध्ये पूर्ण तिचा मला सपोर्ट असतो. आणि माझी आई आहे, माझा भाऊ आहे, ह्या लोकांचे मला या श्वान शर्यतीसाठी सपोर्ट असतो. किंबहुना महाराष्ट्रात कुठेही आता रेस सुरू असली तरी आईचा मला फोन येतो आणि सांगितलं जातं की जर रेस लाईव्ह असेल तर मला लिंक शेअर कर, मी घरी बसून ही शर्यतीचा आनंद घेईन. इथपर्यंत माझ्या आईला सुद्धा आवड आहे. एकंदरीतच तुम्हाला फॅमिलीचा सुद्धा या गोष्टीत अतिशय चांगला सपोर्ट आहे. उत्तम सपोर्ट आहे. तर भैया, अनेक नवीन आपली मित्रमंडळी किंवा नवीन मुलं या क्षेत्रामध्ये उतरत आहेत. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती सेम नसते. काही जण डायरेक्ट मोठा श्वान अडॉप्ट करतात, काहींना लहान पिल्लू घ्यायचं असतं. तर माझ्या आता मी सध्या बघतोय की तुम्ही बऱ्यापैकी स्वतः पिल्लं घरी तयार करताय, लहान पिल्लू घेऊन डेव्हलप करून त्याच्याकडून चांगला तुम्ही परफॉर्मन्स करून घेताय. तर एखाद्याला या गोष्टीपासून सुरुवात करायची, म्हणजे या क्षेत्रात तो उतरलाय, त्याला पिल्लू घ्यायचं आहे, तर मला सांगा, लहान पिल्लू घेऊन ते डेव्हलप करण्यापर्यंतची तुमची काय प्रोसिजर आहे, किंवा पिल्लू पहिल्यांदा सिलेक्ट कसं करताय तुम्ही? आता मी रेसबद्दल दोन प्रकारचे श्वान प्रेमी आहेत किंवा श्वान मालक आहेत. जे नोकरदार आहेत किंवा जे व्यवसायानिमित्त कुठेतरी स्थिर झालेले आहेत आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झालं आहे, अशा लोकांनी महाराष्ट्रातला असो किंवा पंजाबचा असो तो यशस्वी श्वान घ्यावा आणि पळवावा. कारण का त्यांना त्यांचा नोकरी व्यवसाय करून तितकासा वेळ नसतो. त्यामुळे त्यांना ते योग्य राहील की जेणेकरून पहिल्या 10 नंबरमधला आणि यशाचं सातत्य असणारा श्वान त्यांनी निवडावं. आणि जी लोक आर्थिक परिस्थिती बेताचे त्यांनी स्वतःचा श्वान करण्याकडे लक्ष द्यावं. माझ्या अनुभवाप्रमाणे माझ्या श्वानांसाठी जास्त आम्ही आर्थिक खर्च करत नाही. की जे माझ्या बाबतीत बोलतात की ह्यांच्या श्वानांचा खूप खर्च असतो आणि खूप भारी सुविधा असतात, तर अशी काही परिस्थिती नाही. माझ्यापेक्षा कित्येक पटीनं चांगलं खाद्य देणारे, चांगलं संगोपन करणारे लोक आहेत, पण टेक्निकली कुठेतरी ती कमी पडत असतील असं मला वाटतं. आणि टेक्निकल गोष्टीत जर तुम्ही शिकला ना तर तुम्ही याच्यामध्ये यशस्वी होऊ शकता. मग त्या कुत्र्याची आवड निवड, त्याचं आरोग्य, त्याची पचनक्रिया ह्याच्यावरती मालकानं काम करायला पाहिजे आणि त्या अनुषंगानं आपला श्वान घडवला पाहिजे. तर सुरुवातीला पिल्लू सिलेक्ट करताना काय केलं गेलं पाहिजे, काय बघून पिल्लू तुम्हाला घ्यायचं आहे? पिल्लाचं असं म्हणाल की शुअर असं काही नाही. ही नामांकित श्वान आहे जो आज वर्ल्डमध्ये नंबर 1ला आहे. त्याचं नाव आहे फर्नांडो बेल. किनलॉन्च ब्रेअर, वेलीमॅक विक आहे, टॉलीमॅरे ॲक्ट आहे, ड्रुपीज जेट आहे. यांचीसुद्धा पिल्लं घेतल्यानंतर शाश्वत असं काही नाही. मालकाला त्याच्यावर मेहनत घ्यायची. 50% आहे की तुम्ही उत्तम आई आणि उत्तम बाप असलेले वंशावळी निवडणं, ह्याच्यामध्ये तुम्हाला 50% यश आहे. उर्वरित 50%साठी तुम्हाला त्याचं खाद्य, त्याचं संगोपन, त्याचं प्रशिक्षण, त्याच्या आरोग्य सुविधा यावरती काम करावं लागेल. आणि राहिलं एकदा तंदुरुस्त 12-14 महिन्याचा मेल किंवा फिमेल झाली किंवा तुमच्याकडचं पिल्लू झालं
तर त्यानंतर तुम्ही त्याच्यावर घेणारं प्रॅक्टिस, हं. ह्या गोष्टी सगळ्या ज्यावेळी जुळून येतील हं. त्यावेळी त्या श्वानाचं यश अवलंबून आहे. आणि सुरुवातीच्या काळात जरी अपयश आलं तर न खचून जाता त्याच उमेदीने त्याच श्वानावर काम करायची धडपड आणि चिकाटी पाहिजे. कारण का माझा एक झोलर नावाचा श्वान होता आणि तो आगाऊपणा करत होता, तो फॉल करत होता. जो महाराष्ट्रातले जे नियम आहेत त्यानुसार तो फॉल करत होता. तरीही मी त्याच्यावर सातत्यानं काम करून त्याला काय करावं लागेल काय नाही, त्याचा स्वभाव थोडा चिडखोर होता आणि जवळच्या श्वानाला तो दाबल्यागत किंवा अंगावर गेल्यागत करत होता, धक्का मारत होता. अशातून तो 2-3 मैदानातून बादही झाला. हां, तरी मी हिंमत न हारता पुन्हा त्याच्यावर काम केलं, त्याची चांगली प्रॅक्टिस करून घेतली. वयानुसार त्याला मॅच्युरिटी आली आणि त्याने त्याचा तो दोष बाजूला केला. त्याच्या मनाने केला असेल किंवा आमच्या प्रयत्नाने केला असेल. हां, ते कसं आहे, लोक काय म्हणतील की श्वान स्वतःहून शहाणा झालाय, काय लोक म्हणतात की तुम्ही त्याला शहाणा केलाय. काय असेल ते, मला काय त्याचं श्रेय घ्यायचं नाही, पण त्याच्यावर आम्ही काम केलं आणि चिकाटी सोडली नाही. असं काही सांगू शकता का तुम्ही की बाबा धक्का मारणारा श्वान जर आपल्याला पुन्हा, म्हणजे जसं तुम्ही आता ज्वेलरचं उदाहरण दिलं, मला भरपूर जणांचे प्रश्न पण आले होते. म्हणजे ज्यावेळेला समजलं की मी तुमच्याकडे मुलाखतीसाठी जातोय, मला भरपूर जणांनी प्रश्न केले की दादा माझ्याकडे पण तसाच श्वान आहे जो धक्का मारतोय किंवा दुसऱ्या कुत्र्याच्या अंगावर जातोय किंवा काढणीने पिकअप लावत नाही किंवा फिनिशला स्लो होतोय. अशा म्हणजे गोष्टी लहानपणापासून पिल्लू घेतल्यानंतर प्रॉब्लेम यायला लागले. तर धक्का मारणाऱ्या श्वानासाठी असं काय म्हणजे स्पेशल, तुम्ही जसं झोलरवर तुम्ही काम केलं, काही असं स्पेशल करू शकतो का आपण? नाही, आपण श्वान एखादा पाळल्यानंतर, जसं आपण श्वान पाळल्यानंतर त्याचा आपल्याला अभ्यास असतो, त्याची बलस्थानं हे आपल्याला माहीत असतात. म्हणजे त्याच्यात पॉझिटिव्हिटी काय आहे, तशी निगेटिव्हिटी सुद्धा काय असते. काही श्वानांमध्ये अतिशय राग असतो. राग बनण्याचं कारण असं असतं की ज्याच्या घरी, माझ्या अभ्यासानुसार, माझ्या अनुभवानुसार, ज्याच्या घरी एकच श्वान पाळला जातो ना, तो एकतर भित्रा होतो किंवा अति तापट होतो, चिडखोर स्वभाव होतो त्याचा. आणि ज्याच्या घरी सिंगल श्वान पाळला जातो त्याच्यामध्ये हे दोष जास्त आहेत, धक्का मारण्याचे, दाबण्याचे. आता घरी सुद्धा अनेक श्वान असताना सुद्धा तुमचा जर श्वान धक्का मारत असेल तर त्याच्यातली ते आनुवंशिकतेचा एक भाग असतो की त्याच्यात तो तापटपणा आहे आणि त्याचं डमीवरती कॉन्सन्ट्रेशन नाही आणि शेजारच्या श्वानाविषयी आहे. तर लहानपणी जर तुम्हाला लक्षात आलं की हा श्वान जरा जास्त तापट आहे, ॲग्रेसिव्ह आहे, तर तुम्ही त्याला 6 महिन्याच्या ऐवजी 4 महिन्याचं असतानाच त्याला प्रशिक्षणाला सुरुवात केली पाहिजे. जर लवकर तुम्ही त्याला पटरीत आणला, लवकर त्याला प्रशिक्षण दिलं तर तो उत्तम कामगिरी करू शकतो. आणि त्याला शिकवायला जर उशीर झाला तर तो ॲग्रेसिव्ह जास्त होऊन आवाक्याच्या बाहेर जातो आणि मग त्याला कंट्रोलमध्ये आणणं थोडं कठीण जातं. जर तशी आपल्याला लक्षण दिसत असतील एखाद्या पिल्लामध्ये, तर प्रशिक्षण नेमकं कसं दिलं गेलं पाहिजे? आता माझी एक पद्धत आहे, प्रत्येकाची महाराष्ट्रातली पद्धत वेगळी आहे. मी माझी पद्धत बरोबर आहे, त्यांची चुकीची असं म्हणणार नाही, त्यांची बरोबर आहे, माझी चुकीची असं नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनुसार काम करत असतो, ज्याच्या त्याच्या ठिकाणी जो तो योग्य असतो, ज्याच्या त्याच्या अनुभवानुसार. माझी पद्धत आहे, ॲग्रेसिव्ह जर पिल्लू असेल तर त्याला मी 4 महिन्याचं झालं की डमी किंवा भावला एखादा तयार करून एक रशी त्याला बांधून हळूहळू त्याला त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायला होतं. आणि त्याला एकदा लक्षात आलं की आपल्याला डमी मागच पाळायचे, त्यानंतर त्याच्याबरोबर दुसरा एखादं पिल्लू उभं करतो, त्याला सोडत नाही, फक्त धरून ठेवतो त्याच्याबरोबर, बरोबर. आणि आपल्या जोडीला कुणी असलं तरी आपल्याला एकट्याला पाळायचे असे त्याची मानसिकता तयार करतो. आणि मी लहानपणापासून पिल्लाला कधी हरायला शिकवत नाही, मी जिंकायला शिकवतो. जर का माझं 4 महिन्याचं पिल्लू असेल तर त्याच्या शेजारी मी 2 वर्षात जरी कुत्रं उभं केलं तर ते मी सोडत नाही. त्या पाळणाऱ्या पिल्लाला वाटलं पाहिजे की त्याच्या अगोदर जाऊन आपण भावला धरायचे. हे एक यशामागचं कारण आहे की लहानपणापासून त्या पिल्लाला कॉन्फिडन्स दिला असतो की तुझ्या पुढं कोणी नाही जायचं, तूच पुढं जायचे. हां, ही शिकवण आम्ही आमच्या श्वानांना देतो. त्यामुळं जरी आमचे श्वान सुटताना मागं पुढं झाले तरी ओव्हरटेक करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. तर मला डाएटबद्दल पण थोडी माहिती पाहिजे होती, कारण मी आता जस्ट ज्यावेळेला तुमच्याकडे आलो त्याच्या आधी माझं दोघा तिघांबरोबर बोलणं झालं होतं की मी असं संदीपभाईंकडे भेटणार. त्यावेळेला आपले जे योगेशभाई फाटक आहेत त्यांनी स्वतःहून एक प्रश्न मला केला की तुम्ही माझ्या थ्रू हा प्रश्न संदीपभाईंना विचारा. ठीक आहे. की सध्या श्वान शर्यतींमध्ये भरपूर पार्टिसिपेट आहेत, भरपूर जणांचे डॉग ज्याला 2-3 राऊंड नंतर स्टॅमिना कमी आहे किंवा थकतात असं वाटतं. तर याबद्दल तुमचा असं स्पेशल काय अभ्यास किंवा डाएट मध्ये काय तुम्ही असं चेंजेस केलाय का?
हां, मी माझ्या स्वतःवरती दरवर्षी काम करतो. हम्म. म्हणजे गेल्या वर्षीच्या पद्धतीमध्ये तीच पद्धत ठेवायची नाही, त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा करायची. जे काय अनुभव आलेत, जे काय आपल्याला ज्याच्यातून रिझल्ट नाहीत मिळाले किंवा काही दुष्परिणाम जाणवले. उदाहरणार्थ सांगतो मी की मी मागच्या काही दिवसापूर्वी डॉग फूडवरती काही शॉन ठेवले होते. तर टोटल आर्टिफिशियल ज्यावेळेस डॉग फूड आपण वापरतो त्यावेळी कुत्र्यांची साईज बनते, म्हणजे हेल्दी दिसतो, परंतु त्याची प्रतिकारशक्ती कमी राहते. असं मला डॉग फूडवर असं माझा अनुभव, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. मग मी कॉम्बिनेशन सुरुवात केली की जर मिडियम पिल्लू असेल आणि त्याची थोडी साईज पाहिजे असेल ना, तर एक टाईम 6 महिन्यापर्यंत रॉयल कॅनिन स्टार्टर हे देतो आणि 6 महिन्यानंतर त्यांचं रॉयल कॅनिन डॉग फूड बंद करून टाकतो. त्यानंतर होम फूड देतो. होम फूडमध्ये प्रामुख्यानं सकाळी दही कंपल्सरी, त्याच्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन असतात आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये कॅल्शियम देतो. आणि सांगू शकता तुम्ही कोणतं? मल्टीव्हिटॅमिन जीपीवेट चांगला आहे, मल्टीस्टार पेट चांगला आहे आणि तेच मी वापरले आतापर्यंत. मग प्रमाण तुम्ही लहानपणापासून दही वगैरे पिलांना सुरू करताय की नाही? 3 महिने पूर्ण झाले ना की त्याला रुटीन प्रमाण तीन छोटं पिल्लू, म्हणजे 25 दिवसापर्यंत ते आमच्याकडं फिमेल खाली असतं किंवा जिथून मी आणतो ते 25 दिवसात पिल्लू झाल्यानंतर घेऊन येतो. मग ते सुरुवातीला सॅरलॅक देतो, रॉयल कॅनिन स्टार्टर देतो, दूध असते आणि 1.5-2 महिन्यापर्यंत दूध देऊन पुन्हा आम्ही हळूहळू डॉग फूडवर शिफ्ट करतो आणि पुन्हा 3 महिने कंप्लीट झाले की 2च टाईम जेवण देतो. 25 दिवसाच्या पिल्लापासून 3 महिन्याच्या पिल्लापर्यंत 3 टाईम त्याला जेवण असतं, 3 वेळा. आणि 3 महिने कंप्लीट झाले की त्याला 2 वेळा मोठ्या श्वानांसारखंच 2 टाईम जेवण. सकाळचं जेवण 10:30-11 पर्यंत, म्हणजे 9 ते 11 ही सकाळची वेळ आहे आणि संध्याकाळी 7:30 पासून 10 पर्यंत. कदाचित रेसला गेल्यानंतर मला 11-12 वाजतात, त्यानंतरही येऊन मला श्वानांना द्यावं लागतं जेवण. तर जेवणामध्ये नेमकं काय वापरताय मोठ्या अडल्ट डॉगना? आता असं आहे की प्रत्येक श्वानाची आवड महत्त्वाची असते, पण सुदैवानं माझे जे सगळे घरचे श्वान आहेत ना ते सगळं खातात. त्याला असा कुठलाही श्वान नाही की तो पर्टिक्युलर तेच लागतं त्याला, असं काय. मी माझ्या श्वानांना अंडी देतो, दही देतो, राईस देतो, भाकरी देतो, कधी बाजरीची भाकरी देतो, कधी ज्वारीची भाकरी देतो, कधी मक्याची भाकरी देतो, कधी दलिया देतो, कधी लापशीचा गरा देतो, नॉनव्हेजमध्ये बीफ देतो, चिकन असते, मटणामध्ये वजडी असते, कधी पाय असते, कधी बोकडाची मुंडी असते. म्हणजे सगळं आलटून पडून तुमचं? हां, आदलून बदलून. जर उन्हाळा असेल ना आणि कोथिंबीर जरा व्यवस्थित रेटमध्ये मिळत असेल, 5 रुपयापासून 10 रुपयाला पेंडी, तर ती कोथिंबीर आणायची आणि कोथिंबीर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडावा शरीराला मिळावा म्हणून ते चिकन किंवा मटनमधून देतो. त्यानंतर लौकी किंवा दुध्या म्हणतो आपण, तो आठवड्यातून एकदा देतो. आठवड्यातून एकदा बीट देतो, आठवड्यातून एकदा गाजर देतो, मटणामध्ये शिजत टाकायचं त्याच्या. हां, आणि दह्यासोबत कधी कॅल्शियम असतं, कधी मल्टीव्हिटॅमिन असतं. साधारणपणे 5-5 मिली देतो मी, जास्त नाही. आणि माझ्या श्वानांना जास्त जेवण नसतं, मी 200 ग्रॅमपेक्षा जास्त नॉनव्हेज देत नाही एका श्वानाला. 200 ग्रॅम सफिशियंट आहे. हे कधीचं प्रमाण सीझनमध्ये ऑफ सीझनमध्ये कसं असते प्रमाण तुमचं चिकनचं वगैरे काय? साधारण उन्हाळा ज्यावेळेस मार्च महिना, 15 मार्च नंतर ते 15 मे पर्यंत, ह्या कालावधीत गरमी अतिरिक्त असते. आणि ऑक्टोबर महिन्यात ह्याच्यामध्ये मी 150 ग्रॅम ते 100 ग्रॅमपर्यंत आणतो त्यांना. जर एखाद्याला उष्णता, म्हणजे एक 10-12 कुत्र्यांमध्ये एखाद्या दुसऱ्या कुत्र्याला उष्णतेचा त्रास, म्हणजे पिंपल्स येणं, पसच्या पोळ्या येणं, हा प्रादुर्भाव असतो. मग अशा वेळी मी त्याला एक 8-10 दिवस बिकासूल किंवा बी कॉम्प्लेक्स देतो आणि थोडासा त्याच्या थंडावा निर्माण करण्यासाठी दही वाढवतो आणि चिकन कमी करतो. आता एखाद्याने पिल्लू घेतलंय, तर आता पिल्लू पुढे त्याला रेसवर पिल्लू परफॉर्मन्स चांगला करून घ्यायचा आहे, तर पिल्लू घेतल्यापासून पहिल्यांदा किती महिन्यात ट्रॅक लावला, त्या ट्रॅक लावण्यामागं म्हणजे ट्रॅक कसा पाहिजे किंवा किती ट्रॅक दिला पाहिजे, भावला किती अंतरावर ठेवला पाहिजे, असं म्हणजे काय कसं करता येईल? काय नाही, काय होतं आता हल्ली जे नवीन श्वान प्रेमी आहेत, श्वान मालक आहेत ना, ते अति उत्साही आहेत. त्यांना समजतच नाही की 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या पिल्ला पुढं भावला टाकतात, त्याला राग आणतात, निर्माण करतात, म्हणजे चिडखोर स्वभाव करतात आणि त्याचे व्हिडिओ टाकतात आणि
बघा राग कसा आहे किंवा ताकद जाळ असं तसं हम्म. खुन्नस देतात ते हम्म. की आता ही कुत्रं आणल्यानंतर मी फर्स्टच करणार, अशा काय आहेरोभावात एखाद्याला चॅलेंज करत असतात. तर तसं काही करण्याची गरज नसते मला वाटतं. तुम्हाला श्वान शर्यत तुम्हाला स्वतःचा आनंद घ्यायचे ना, का तुम्हाला एखाद्याला चितावणी करायची. आम्ही आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी यश मिळवलं त्या ठिकाणी कधीही कुणाला चितावणी करू वक्तव्य केली नाहीत, कुठं घोषणाबाजी केली नाही, किंवा प्रतिस्पर्धी हारल्यानंतर त्याला अपमान वाटेल, त्याची मानहानी होईल असं कधीही आम्ही शब्द प्रयोग केला नाही. आणि ती प्रवृत्ती आमच्यात नाही. अनावधानानं जर कुणाचा तसा समज झाला असेल तर त्याबद्दल मी आज तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करतो. कुणाच्या भावना दुखवणं आणि कुणावर विजय मिळवणं ह्यासाठी आमचा खेळच नाही. मुळात आमचा कन्सेप्ट क्लिअर आहे की आम्हाला श्वानांच्या विषयी आवड आहे, महाराष्ट्रात श्वान शर्यत चालतात, त्यात आम्हाला सहभागी व्हायचे, जसा खेळ घडेल तसा स्वीकारायचे. यश मिळालं उत्तम, नसेल मिळत तर आम्ही ते मिळवायसाठी प्रयत्न करू, त्याच्यासाठी मार्ग शोधून काढू आणि कुठलाही गैरमार्ग अवलंबन नाही, कुठल्याही गैरमार्गाचा फायदा घेणार नाही, कुठल्याही अपप्रवृत्तीला खतपाणी घालणार नाही. कोणी आमच्यावर आला असेल, आरडाओरडा करत असेल तरी आम्ही त्याला सूचना करतो की तसं करायचं नाही. माझ्या मुलालाही परवा दिवशी एक स्टेटस ठेवत होता, आमच्या श्वानाला एका श्वानानं हरवलं होतं, अर्ध्या बॉडीचा फरक होता आणि तो स्टेटस बऱ्याच जणांनी ठेवला होता. त्या कुत्र्याचं नाव घेतलं तरी ती तुला थोडी लक्षात येईल, आयडिया येईल म्हणून त्याचं नाव सुद्धा नाही घेत, कारण का त्याच्याही भावना मला दुखवायची नाही. आणि त्या श्वानाला पुन्हा आमच्याच श्वानानं हरवलं 4 बॉडीनं. तर माझा चिरंजीव मला म्हटलं की मी माझ्या मित्रांना स्टेटस ठेवायला सांगतो. म्हणलं बिलकुल करू नको तसं, हे चांगल्या खेळाडूची लक्षणं नाहीत. तू काम करत जा, उद्याच्या काळात आपल्यालाही अपयश येऊ शकतं आणि ते पचवण्यासाठी आपल्या आत तेवढी ताकद निर्माण करायची. कुणी जरी मला चितावणीखोर बोललं किंवा आमच्यावर हुर्रे कुणी केलं ना तरी आम्ही चिडत नाही, आम्ही संयम सोडत नाही. परंतु जो आमच्यावरती हुर्रे किंवा आम्हाला हरवण्याचा प्रयत्न करतो ना त्याला कोणत्याही परिस्थितीत पुन्हा यश मिळणार नाही ह्याची आम्ही खबरदारी घेतो. आणि खबरदारी सरळ मार्गी घेतो, खेळाडू वृत्तीने घेतो. चिटिंग करून, रडीचा डाव करून, गावगुंड्या करून, भानगडी करून आम्हाला कधीच जिंकायचं नाही. सरळ मार्गे जिंकलं तर लोकांनी आमचं कौतुक केलं तर ते आमचं यश आहे. आम्ही पाटान थपटून घेतले तर ते आम्हाला यश वाटत नाही आणि त्या यशाच्या मागे आम्हाला धावायचं नाही. तर आता या फील्डमध्ये मी बघतोय तुमचे प्रत्येक श्वान चांगला परफॉर्मन्स करतायत. तर मला सांगा, रेसवर जाण्याच्या आधीची ऍक्टिव्हिटी म्हणजे आदल्या दिवशी किंवा रेसवरून आल्यानंतर तुम्ही काय काय करताय, किंवा जाण्याच्या दिवशी सकाळी श्वानाला काय जेवण वगैरे किंवा काय असं काय प्लॅनिंग असते तुमचं? त्याच्या अगोदर तुम्ही एक प्रश्न विचारला होता की योगेश फटकांना असा प्रश्न पडलाय की आमच्या कुत्र्यांमध्ये एक स्टॅमिना चांगला आहे आणि त्याच्यासाठी ते काय करतात. तर सर्वसाधारणपणे श्वान मालक ज्यावेळेस कुत्रा किंवा मेल असेल किंवा फिमेल असेल, श्वान असेल की तो 12-14 महिन्याचा 15 महिने झाल्यानंतर त्यांचं काम सुरू होतं. आम्ही तसं न करता ज्या दिवशी पिल्लू जन्मले ना त्या दिवसापासून त्याला घडवण्यासाठी काम करतो. मग साधारण 4 महिने तर काही विशेष काम नसतं, 4 महिन्यानंतर ट्रेनिंग सुरू होतं. परंतु ज्यांचा श्वान पिंजऱ्यामध्ये कमी जागेत वाढलाय ना त्याचा स्टॅमिना नाही बनू शकत. जो श्वान लहानपणापासून खेळलाय मनमुक्तपणे, जो श्वानाला संतुलित आहार मिळालाय, कॅल्शियम, फॉस्फरस, त्यानंतर मल्टीव्हिटॅमिन आणि ज्या नॅचरल फूडमधनं जेवढे तुम्हाला शरीराला प्रोटेक्ट करता येईल किंवा त्याला जे संतुलित आहार देता येईल त्याचा रिझल्ट जबरदस्त आहे. आणि तुम्ही आर्टिफिशियल आहे ना, एखादा घटक त्याला कमी पडत असेल, इफिशियन्सी असेल तर तेवढ्यापुरतं ठीक आहे. तुम्ही जाणीवपूर्वक कुठल्या तरी म्हणजे कॅल्शियम जास्त दिलं तर हाडं ठिसूळ होतात आणि मग नॅचरल कुत्र्याचं जे संगोपन होतं ना त्याच्यातून तो स्टॅमिना तयार होतो. नंबर 1. आता तुमचा प्रश्न काय होता की आता सध्या तुम्ही रेसवर पार्टिसिपेट करताय, हां, त्याच्यासाठी काय काळजी? त्या दिवशी, रेसच्या दुसऱ्या दिवशी किंवा रेस दिवशी असं काय ठराविक डाएट प्लॅन किंवा असं वेगळं काय तुमचं काय असं रुटीन असतंय का? आम्ही सर्वसाधारण जो नॉर्मल आमचा डाएट आहे, दही भाकरी दही भात सकाळी आणि संध्याकाळी नॉनव्हेज, मग त्याच्यामध्ये अंडी असतील, मटन, चिकन काय असेल ते, ह्या 2. तर आम्ही आदल्या दिवशी त्याला हलकं जेवण देतो, म्हणजे मांसाहार देत नाही. उद्या रेस खेळायचे ना तर सकाळी दही भाकरी झाली, संध्याकाळी 25% जेवणामध्ये कपात, फक्त सूप आणि शक्यतो चिकनचं न देता बीफचं किंवा बोकडाच्या मटणाचं सूप देतो किंवा मुंडीचं, त्याच्याबरोबर गाजर देतो
कारण का फायबर गेल्यामुळं दुसऱ्या दिवशी त्याचं पोट साफ व्हावं. पुढचा पाहू. दुसऱ्या दिवशी त्याला सकाळी एक फुलपात्रभर दही, हं. त्याच्यामध्ये 1 चमच्याभर इलेक्ट्रॉल पावडर हं. आणि भाकरी असते ती आमची मीडियम असते, ती 1 भाकरी मेलला देतो. हं. आणि 3 चतकोर म्हणजे 75% जी भाकरी आहे, 75% भाकरी एका भाकरीतले 75% फिमेलला देतो. आणि संध्याकाळी आल्यानंतर सुद्धा आम्ही त्याला अर्धपोटी ठेवतो, कारण का त्याला स्पीड लावल्यामुळं आतड्यांवर आणि शरीरावर स्ट्रेस आलेला असतो, ताण असतो आणि त्याची पचनक्रिया बिघडू शकते. म्हणून त्याला आम्ही संध्याकाळचं जेवण साधारण 60% देतो. नेहमीच्या जेवणाच्या 60%, 40% कपात असते. ज्यावेळेला आपण रेसवर पार्टिसिपेट होतोय, आपला श्वान 1 फेरा किंवा 2 फेरे पास करत असतो, त्या मधल्या टप्प्यात मी काही जण बघितलं की समजा पहिला फेरा श्वानाने एखादा जिंकलाय, आणून डायरेक्ट झोपवलं जातोय, तर त्यामधल्या प्रोसेसमध्ये किती वेळ दिला, काय वॉर्मअप दिला पाहिजे किंवा काय केलं गेलं पाहिजे त्यामध्ये? आता माझ्याकडं कॅडबरी नावाची एक फिमेल आहे, ज्वेलर नावाचा मेल आहे, ट्रॅक मास्टर SP. यांचे 4 इंच स्वभाव वेगवेगळे आहेत, 4 इंची कॅपॅसिटी वेगवेगळे, 4 इंचा ॲग्रेसिव्हपणा वेगवेगळा आहे. तर जसा श्वान तसं त्याच्यावरती काम करावं लागतं. आता ट्रॅक मास्टर SP आहेत ना, हे तापट आहेत, ते त्रास देतात खाली सुटताना. काही लोकांची माझ्याविषयी तक्रार आहे की तुमचे श्वान उशिरा येतात सुटताना. तर त्याच्या मागचं कारण एवढंच आहे, माझं काही जादूटोना जंतर मंतर काही नसतो किंवा त्याच्यासाठी काही वेगळी काही उपचार पद्धती किंवा काही नाही, त्याच्या मागचं कारणही नाही. फक्त हे तापट आहेत श्वान, आणि जर एखादा निकाल त्याच्या अगोदर जर लांबला तर ते श्वान माझ्या हातातून उसळी मारून मारून माझा घामाने शर्ट वाला करतात. आणि म्हणून मला थोडासा एखादा मिनटं लेट होतो, कारण पहिला श्वान उभा राहिला की मी दुसरा आमचा उचलून येतो आणि लगेच काढणी लावली जाते. त्याच्या अगोदर थोडंसं वॉर्मअप करायचं असतं. जसं खेळाच्या बाबतीमध्ये खेळाडू कुस्ती करणारा पैलवानसुद्धा शरीर तापवतो किंवा गरम करतो, अनुकूल करतो मसलला, तसं थोडंसं 5 मिनटं 10 मिनटं श्वानांना फिरवलं जातं. पळून आले ना की थोडं त्यांना चालवलं जातं. त्यांच्या मसलवरती जो पुढच्या आणि मागच्या मांड्यांना थोडं मालिश केलं जातं. आणि मग एक 2-4 मिनटांनी थोडं हलकं शांत झाल्यानंतर साधारणपणे एक 10 मिली पाणी दिलं जातं की तोंडातला फेस थोडा चिकटपणा कमी व्हावा. आणि पुन्हा 5 मिनिटांनी त्याला एक कपभर पाणी दिलं जातं. हे प्रमाण पहिल्या 3 फेऱ्यातच कप असते. आणि पुन्हा तर एक साधारण 15-20 मिली पाणी आम्ही देतो. जास्त पाणी दिलं की त्याचं पाण्याची पचनक्रिया लगेच होत नाही, पोट फुगू शकतं, म्हणून त्याला थोडं थोडं पाणी दिलं जातं. आणि काही श्वान मनानं पाणी घेतात, काही श्वानांना पाजावं लागतं कंपल्सरी. म्हणजे जे प्रत्येक श्वानाच्या पाणी खेचून घेण्याची किंवा तहानाची 20 कॅपॅसिटी वेगळी. आता आमची कॅडबरीला बळजबरी करावं लागते पाणी पाजायला, SPला बळजबरी करावं लागते, झोलर मनानं पाणी पितो, अप्सरा मनानं पाणी जास्त मागते. असं प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, त्यानुसार आम्ही त्या श्वानाच्या आवडीनिवडीनुसार विचार करून काम करतो. ज्यावेळेला तुम्ही रेस नंतर श्वान घरी घेऊन येत आहे, त्याला समजा कुठे इंजुरी झाली असेल, कुठे काय लागलं वगैरे असेल, तर त्याला काय ट्रीटमेंट करताय? शक्यतो आमच्या श्वानांना लागत नाही असा आजपर्यंतचा माझा अनुभव आहे. एका आंबवडे रेसमध्ये आमच्या शुभ्राचं काय झालं, शुभ्रा आणि धूम होती त्यावेळेस रेसला, आणि दुसरा फेरा झाला त्यावेळेस बाहुला तुटला मध्येच. ग्राउंड कडक होतं आणि मध्येच बाहुला तुटल्यामुळं शुभ्रा जोरात आली आणि स्पीडनं ब्रेक लावला, त्यात तिचं बोट मोडलं. पुढच्या पायाचं बोट तिचं एक मोडलं, मग कांडका पडला हाडाला. आमच्या काय लक्षात नाही आलं. पुन्हा तो फेरा डबल झाला, तो तिने जिंकला, पण पायावर धरल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हात लावलं, लंगती का, सरट आहे का किंवा काटा आहे का, काच लागली का. मी बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बोट मोडले. मी बोवांच्या जवळ सांगितलं की आमची कुत्री आम्ही थांबवतोय, आमच्या कुत्र्याला जखमी झाली ती. तिथं आम्ही थांबवली. आमच्याकडे काही प्रथम उपचार करण्यासाठी काही नव्हतं. त्या दिवशी धूम नावाच्या फिमेलनं फर्स्ट नंबर केला. संध्याकाळी आम्ही घरी आलो. आल्यानंतर तिला मेलोनेक्स दिलं 2 ml इंट्रामस्क्युलर. मी मांडीमध्ये मांसामध्ये इंजेक्शन दिलं 2. आणि डॉक्टरांना सांगितलं असं. डॉक्टर म्हणले थोडी सूज वाचल्यानंतर दुसऱ्या दिवशी घेऊन या. मग गेलो आणि तिचं प्लास्टर केलं, 21 दिवस प्लास्टर ठेवलं, पाय कवर झाला, आणि त्यानंतरही ती पळाली. बोट मोडूनही पुन्हा तिनं फर्स्ट नंबर केलेत. तर मी बघतोय की तुम्ही सध्या आता गेलीच रेस झाली त्यावेळेला मी बघितलं की तुमचेच 2 श्वान एकाच फेऱ्याला आले होते, म्हणजे झोलर आणि SP या दोघांचा फेरा लागला होता, झोलर आणि SPचा. त्याला तुम्ही SPला थांबवलं आणि झोलरला पळवलं.
तशी काय कंडिशन बघताय तुम्ही की तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स होता की झोलर तुमचा त्या दिवशी फायनलला जाणार, त्याला फायनल त्या दिवशी फायनलला तो गेला कॅडबरी सोबत, तर मला सांगा त्यावेळी तुम्ही नेमकी काय सिच्युएशन बघितली होती? अनेक मैदानामध्ये अनेकदा असं झालंय की आमचे शॉन आमच्या विरोधात येतात, कधी दुसऱ्या फेऱ्याला, कधी तिसऱ्या फेऱ्याला, कधी चौथ्या फेऱ्याला, कधी पाचव्या फेऱ्याला. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी आम्ही निर्णय घेतलात, ज्याला पळवायचा आणि एखाद्याला थांबवायचा, फक्त ह्या गोष्टीला वडजल रेस अपवाद आहे. वडजल रेसमध्ये मला वाटते रॉयल क्वीन ना, राहुल मंडलेंची कुत्री, हां रॉयल क्वीन नावाची फिमेल, हां ती एस पीवर फायनलला पळाली आणि एस पी सेकंड झालं, ती फर्स्ट झाली. आणि एस पी सेकंड झाल्यामुळं एस पीच्या विरोधात ट्रॅक मास्टर आम्ही थांबवला होता, तो फोर्थ झाला. आणि डुबल म्हणून आपले मित्र आहेत, त्यांनी सांगितलं मला की तुम्ही ट्रॅक मास्टरला पळवायला पाहिजे होता, तुमचा पहिला आणि तिसरा नंबर आला असता. त्यावेळची परिस्थिती, त्यांचा जो सल्ला होता तोच माझा निर्णय होता. पण त्याच्यामागची अडचण अशी होती की ट्रॅक मास्टर जखमी झालेला होता. ट्रॅक मास्टर जखमी, हां ट्रॅक मास्टरनं पळवणं योग्य होतं, परंतु जखमी कुत्र्याला पळवणं, त्याला त्रास देणं मला योग्य वाटलं नाही. म्हणून बक्षीस आणि यश ह्याच्यापेक्षा मला श्वान महत्त्वाचा होता. आणि म्हणून मी श्वानाला अग्रक्रम दिला आणि बक्षीसला दुसरा क्रम दिला. आणि मग आम्ही ट्रॅक मास्टर थांबवला सीमेला आणि एस पीला चाल दिली आणि एस पी तिथं पळवला आणि एस पी सेकंड झाला. त्याच्या अगोदर ज्या ठिकाणी आम्ही कधी धूम पळवली, कधी शुभ्रा पळवली, तर त्या ठिकाणी आम्हाला तसा यश मिळाले. काही ठिकाणी फर्स्ट सेकंडसुद्धा आपण केलं. एक एस पी आपल्या मुस्तफाच्या गाव वरकुटे मलवडीमध्ये, हां एस पी फर्स्ट आणि कॅडबरी सेकंड झाली. आणि लगेचच दुसरं मैदान झालं पुसेगावचं, त्यावेळी कॅडबरी फर्स्ट आणि झोलर सेकंड झाला. त्याच्या अगोदर एक नरवण्यामध्ये रेस झाली होती, सेमीफायनलला चेतकनं झोलरला हरवलं आणि कॅडबरी चेतक फायनल झाला होता त्यांच्यामध्ये. बहीणभाऊ, हां कॅडबरी फर्स्ट होती. तर त्यावेळी तुम्ही म्हणता की धोरण काय असतं, प्रामुख्यानं धोरण असतं की त्या ट्रॅकला कुठला श्वान अनुकूल आहे. आम्ही इतके दिवस काम करतोय म्हणजे आम्हाला श्वानाच्या प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट माहीत आहेत. ट्रॅक खराब असेल तर कोण यशस्वी आहे आणि त्याला पुढं प्रतिस्पर्धी कोण आहे. लॉट्स तर आलेले असतात, शेवटचे 6 कुत्री किंवा 4 कुत्री येऊन थांबलेले असतात, किंवा शेवटची 8 कुत्री असतात, शेवटची 10. या कुत्र्यांमध्ये आपल्या कॉम्पिटिशनचं कुत्रं कोण आहे आणि त्याचं बलस्थान काय आहे आणि त्याला चितपट करण्यासाठी आपला कोण ठेवला पाहिजे, ह्याची एक रणनीती ठरती आणि त्यानुसार निर्णय होत असतो. प्रत्येक वेळी एकच साचा असा नसतो, प्रत्येक वेळची सिच्युएशन वेगळी असते आणि त्यानुसार निर्णय घेतला जातो. कारण मी बघतोय की एकच श्वान कंटिन्यू नंबर करताय असं नाही, तुम्ही जो श्वान सध्या पार्टिसिपेट करताय, बऱ्यापैकी तुमचे श्वान सध्या या सीझनला फायनल उभे आहेत. मग तो एस पी असू दे, ट्रॅक मास्टर असू दे, कॅडबरी असू दे, म्हणजे फिमेल असू दे किंवा मेल असू दे, जे श्वान तुम्ही सध्या काढताय तुमच्या अभ्यासानुसार तुम्ही डायरेक्ट श्वान सध्याच्या सीझनला फायनल उभं करता, ही सध्याच्या गोष्टीला या घडीला तर सोपं नाही आहे. तर जो एक्सरसाइज तुम्ही देताय सध्या श्वानांना, तो नेमका किती दिला गेला पाहिजे, कसा दिला गेला पाहिजे? आता तुम्ही म्हणता की आमचे श्वान पाळतात, त्याच्यामध्ये ट्रॅक मास्टर आहे, एस पी म्हणजे सुपर प्लेअर आहे, चौथा श्वान आहे झोलर, तिसरा श्वान झोलर आहे, 3 मेल झाले, चौथी आहे कॅडबरी. आता आपलं एक नवीन पिल्लू आले, 3 मैदान पडले फक्त, अप्सर आणि ॲपेक्सचं पिल्लू आहे, महाराष्ट्र स्केच नावानं पळते. 3 रेसमध्ये तो एका रेसमध्ये 7वा आहे आणि एका रेसमध्ये 8वा आहे, एका रेसमध्ये तो हारला आहे. 3 रेसपैकी 2 रेसमध्ये नंबरमध्ये. तर हे 5 नंबरमधले श्वान. त्याच्या अगोदरची शुभ्रा महाराष्ट्र चॅम्पियन, अप्सरा थोडे दिवस अजून थांबवली आहे, हां. आणि लिझा गेम गर्ल म्हणून एक आपलं पिल्लू येते, पंजाब चॅम्पियन लिझा आणि गेम चेंजरचं. ते परवा एका रेसमध्ये अवताडवाडीच्या रेसला नेलं होतं, फर्स्ट राऊंड विन झाली, सेकंड राऊंडला आम्ही थांबवली. त्या दिवशी जरा उष्णतेचं वातावरण जास्त वाटलं आणि ग्राउंड पण जास्त मातीचं होतं आणि नवीन पिल्लांसाठी ते योग्य नाही असं वाटलं मला, म्हणून मी निर्णय घेतला की तिला थांबवूया. आता तुमचा प्रश्न असा आहे की हे श्वान यश का मिळवत आहेत, तर ह्याच्या यशामध्ये लय मोठी तपश्चर्या अशातला भाग नाही. आणि जर तुम्ही लाईनचं म्हणाल, ब्लड लाईन, तर महाराष्ट्रात असं बरीच लोक आहेत की त्यांच्याकडे स्ट्रॉंग ब्लड लाईन आहेत. म्हणजे असाही काही विषय राहिलेला नाही की मी सगळ्यांच्या फूड आहे. खाण्याच्या बाबतीत बघाल तर तुम्ही माझ्याकडे या किंवा कुणी महाराष्ट्रातल्या कोणीही श्वान मालकानं माझ्याकडे कधी एनी टाईम यावं आणि चेक करावं, असं स्पेशल असं माझ्याकडे काही खायला नाही की अगदी म्हणजे बदाम काजू
किंवा अन्य काय अगदी मौल्यवानातलं मौल्यवान किंवा आरसीच्या बॅगवर असं काही नाही. थोडासा माझा प्रयत्न असेल, माझ्याकडे असणारे श्वान शहाणे असतील योगायोगानं, किंवा माझं कष्ट त्याच्या मागं थोडंफार असेल आणि थोडी नशिबाची साथ असेल, या सगळ्या गोष्टीनं किंवा माझे हितचिंतक याचा असतील आणि त्यांच्याही शुभेच्छा माझ्या पाठीशी असतील असंही मला वाटतं. आणि या सगळ्याचा सारासार विचार करून हे माझं यश आहे. याच्यामध्ये माझी काही लई मोठी पुण्यही आहे आणि लई मोठं मी जगावेगळा काही प्रयत्न केला असं बिलकुल नाही. आणि एक छोटा प्रश्न असं की समजा आपण एखादा पिल्लू घरी आणतोय, मला एक सांगा, प्रत्येक आई वडिलांची सगळीच पिल्लं पळत नाहीत, बरोबर आहे? म्हणजे समजा एखाद्या फिमेलला 6 पिल्लं आहेत, 2 पिल्लं पळतील, 4 पिल्लं पळणार नाहीत, काही भावल्याकडे बघणार पण नाहीत. तर तुम्ही स्वतःच्या घरी आता शुभ्राचं ब्रीडिंग करताय, म्हणजे मला आता वाटते महाराष्ट्रात सध्या टॉपची फिमेल आहे की जी चांगला प्रोड्यूस देते, तिची प्रत्येक बऱ्यापैकी सगळीच पिल्लं चांगला परफॉर्मन्स देतात. तुमच्याकडे स्वतःकडे असू देत किंवा तुम्ही बाहेर दिलेत, ती पिल्लं चांगला परफॉर्मन्स देतात. तरी पण एखाद्या फिमेलची समजा 5 ते 6 पिल्लं आहेत, तर त्या पिल्लांमधून पण आपण एखादं पिल्लू कसं सिलेक्ट करू शकतो? एक तर मी तुम्हाला सांगेन की आई वडील चांगलं असणं हाच सगळ्यात मोठा बेस आहे. राहिला विषय चांगलं पिल्लू निवडायचा, तर तो तुमच्या तकदीराचाच भाग आहे. कारण त्याचा स्वभाव लहानपणी, जगाच्या पाठीवर असा कोणी विद्वान माणूस नाही की तो खात्रीशीर सांगेल की हे पिल्लू अतिउत्तम कामगिरी करेल. सुमार कामगिरी तर सरसकट 80-90% पिलांची असतेच. सुमार कामगिरी म्हणजे सुमार कामगिरीचा याचा अर्थ असा की जे 200 किंवा 150 कुत्री सहभागी होतात ना, त्याच्यामध्ये प्रत्येक रेसमध्ये पहिल्या 10-12 मध्ये जाण्याची जी काही कॅपॅसिटी आहे ना, ती सुमार कामगिरी आहे. पण पहिले 3 मध्ये जायचा विषय आहे ना, त्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी लागतं किंवा काहीतरी स्पेशलिटी लागते की तुमचा श्वान एक बॉडी अर्ध्या बॉडीचा नाही तर 2-3 बॉडींनी प्रत्येक श्वानापेक्षा जास्त पडला पाहिजे. जसं ब्लॅक रोज होती, लाडू होता, फिनिश गर्ल होती, योगेश फटाकचा टार्झन होता, अकलूजकरांचा बिल्ला होता, पारगावकरांची बरीच कुत्री होती. अशी अनेक कुत्र्यांची नावं घेता येतील की त्यांनी चांगली कामगिरी केली. तर तसं अगदी मी मगाशी तुम्हाला सांगत होतो की फर्नांडो बेल हा नामांकित श्वान आहे, किंवा सुपी सापा म्हणून चालू वर्षी 2022 मध्ये पळालेली एक आयर्लंडमध्ये फिमेल आहे. तर तिचंही पिल्लू घेतलं किंवा मी आता लिज्जत जरी आणलं असेल तरी शाश्वत नाही की ते आई वडिलांची इतकी चांगली कामगिरी करू शकतात. म्हणजे न पळणाऱ्या श्वानांची पण पिल्लं पळू शकतात? 100% पळू शकतात. फक्त त्यांचं प्रमाण कमी राहते आणि तिकडून आई वडिलाकडून न पळण्याची गुण येण्याची बी शक्यता आहे. जर आपल्याला 10,000 पिल्लू मिळणार आहे कमी पळणार, कमी गुणवत्तेचं, आणि तिथं जर 20,000 चांगल्या गुणवत्तेचं मिळणार आहे, तर तुम्हाला 10,000 त्याची जास्त गुणवत्ता येते. तुमचा तुम्हाला आत्मविश्वास येतो की आपण चांगल्या कुत्रीचं पिल्लू पाळलंय, की कॉन्फिडन्स येतो की हे आई वडिलावर गेलं तर निश्चितपणे आपल्याला यश आहे. पण आपण जर 10,000 पिल्लू घेतलं, त्याच्या संगोपनाचा खर्च आणि भारी पिल्लाचा घेतलेला संगोपनाचा खर्च सेमच आहे ना. उद्याचा जो 30-40 हजार रुपयाचा खर्च आहे त्याच्यात कुठं कपात नाही आहे. पिल्लू निवडताना तेवढीच तुमची पैशाची बचत आहे. नंतरच्या कुठल्याही पैसे, आणि प्रत्येक रेसला जाताना तुम्हाला जेव्हा प्रत्येक रेसला सहभागी होताना जे 2,000-2,500 रुपये खर्च आहे ना, तो तुम्हाला कुठे कमी होणार नाही. मग चांगल्या फिमेलचं घेतलेलं कधीही सरस. आता माझ्याकडे एवढी कुत्र्यांची ब्लड लाईन चांगली असताना, माझ्या कुत्र्यांच्याकडचे रिझल्ट असताना सुद्धा मी लिज्जाचं का आणलं, तर 3G किंवा 4G सुरू असताना 5G साठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जगाच्या पाठीवर पुढे जाण्यासाठी जगाच्या पुढे 4 पाऊल आपण विचार केला तर 1 पाऊल पुढे जाऊ. बरोबर. हां. आणि जर तुम्ही म्हटलं जगाबरोबर चालायचं म्हटलं तर जग पुढे जाईल, आपण मागं राहू. त्यामुळं अपग्रेड होण्यासाठी थोड्याशा ब्लड लाईन चेंज करत राहिलं पाहिजे. पण माझा एक चुकलेला निर्णय सांगतो. महाराष्ट्रामध्ये पळत असताना बॉडी स्ट्रक्चर कसं पाहिजे, मिडियम साईजचं पाहिजे. हेवी श्वान आणि त्याची वंशावळी यश येईल असं मला वाटत नाही. कोणी आणलं तर तो त्याचा विषय आहे, मी काही कोणाला चॅलेंज नाही करत. पण माझा वैयक्तिक अनुभव सांगतो की मीडियम श्वान आपल्या महाराष्ट्रासाठी अनुकूल आहे, कारण का जमीन इथली टणक आहे आणि जमिनीमध्ये बऱ्याच म्हणजे 10 ट्रॅकपैकी 2 ट्रॅक दर्जेदार असतात, 8 ट्रॅक निकृष्ट दर्जाचे असतात. त्याच्यामध्ये काच असतात, खडे असतात, राख असते, कोळशी असतात, अनेक टोचणारे घटक असतात. आणि मग ती जर त्या कुत्र्यांची क्षमता असेल तर त्याला जास्त यश मिळवणं सोयीचं पडतं. आता माझ्याकडे लिज्जत जरी पिल्लू आणलं असेल ना तरी त्याची पंजा ते पंजाबमध्ये पळण्यासाठी अनुकूल आहेत असं माझं मत आहे. त्याची बोट आहे ती थोडी पसरट आणि लांबट आहेत.
आणि त्याच्याच जोडीला मी जी 2 पिल्लं पाळलीत ना, हम्म. ती अप्सराची 2 पिल्लं आहेत. हम्म. तर ते जे पायाची जी ठेवण आहे हम्म. ती मला जास्त आवडते. आटोपशीर पाय आहेत. बरं. जसं की पाळणाऱ्या बैलांचे पाय अशा वाट्या खोबऱ्यासारख्या म्हणतो ना, खोबऱ्याच्या वाटीसारख्या असल्या पाहिजेत, जिथल्या तिथं तिथे येतं. हम्म. पसरट नको. हम्म. कारण का पंजाबची माती थोडी ग्रीप असते, त्याला हम्म. खडा नसतो, त्याला ग्रीप वाढता येते. रिपोर्ट आहे तो. हम्म. परंतु ज्या ठिकाणी टणक ग्राउंड आहे हम्म. तिथं पायाची खूर एकदम आटोपशीर पाहिजेत, बरोबर. जेणेकरून बोटांना जखमी होणार नाहीत. होणार नाही. आता झोलर आणि शुभ्रा हम्म. यांना विदाऊट पट्टीची, आता आमची श्वान कितीतरी तुम्ही रेसमध्ये बघा लाईव्ह, हम्म. अनेक श्वान बिगर पट्टीची पळतात. हम्म. कुठेही नक्यांना किंवा ब्रेकला पुढच्या कांड्यांना सुद्धा पट्ट्या करायची गरज बसत नाही. हम्म. ठीक ठीक ट्रॅक असेल तरी. हम्म. ह्याचं कारण काय तर ते टणक बनलेत. बरं. बाहेरच्या देशातून त्यांच्यापेक्षा स्पीडची कुत्री येतील, हम्म. पण ते इथं टिकाव धरणार नाहीत. बरोबर. 2 राऊंड मारतील, 3ऱ्या राऊंडला गप बसते. हम्म. हम्म. आणि तुम्हाला जिंकायचं असेल तरी 7 ते 8 वेळा पळावं लागते. बरोबर. मग त्यामुळे 7 ते 8 वेळा पळण्यासाठी जी पायाची कॅपॅसिटी हम्म. आणि बॉडीची कॅपॅसिटी पाहिजे ना, हम्म. ती महाराष्ट्रातल्या निवडक श्वानांमधूनच तुम्ही तयार करू शकता. हम्म. हम्म. पंजाबचा जिनियस एनर्जी आणा हम्म. किंवा चान्स द प्रिन्स आणा, चान्स मी प्रिन्स आणा. हम्म. आता जो 3 रेसमध्ये सलग रेस मध्ये तो फर्स्ट आहे. हम्म. किंवा भारी भारी कुत्र्यांची नावं, ॲन्युअल किंग आहे, मेबी आहे, हम्म. हां, अनेक श्वानांची नावं घेता येतील. हम्म. पण ते जरी आणले तरी शुअर नाही की शाश्वत नाही की महाराष्ट्रात येऊन ते यश मिळवतील. बरं. कारण का विजूभाऊ तोडकर सारखा एक माणूस आहे की चांगली श्वान आणायला तयार आहे, त्यासाठी 5-10 लाख रुपये गेले तर हरकत नाही, बरोबर. पण यशाची खात्री नाही म्हणून ते थांबलेत. हम्म. हम्म. सध्याच्या स्थितीला आता आपण तुमच्याकडे सध्या श्वान आहेत, तर व्यायाम किती दिला पाहिजे आपल्या अनुकूलतेनुसार, आपल्या महाराष्ट्रातल्या परिस्थितीत किती किलोमीटरचा व्यायाम आणि कसा व्यायाम दिला गेला पाहिजे असं काय सांगता येते काय? कारण मी आता बघतोय काही जण डांबरीवरचा व्यायाम चालू आहे, काहींचं शेतात व्यायाम असतोय. नाही, आता डांबरीवरचा व्यायाम तर बिलकुल शास्त्रीयदृष्ट्या योग्य नाही. म्हणजे जे कोण श्वान डांबरीवर पळवत असतील तरी त्यांनी ज्या दिवशी माझा तुम्हाला संदेश पोहोचेल त्या दिवशीपासून तुम्ही थांबा आणि कच्च्या म्हणजे पायवाटेतून तुम्ही श्वानांना फिरवा. दुसरी गोष्ट, तुमच्या श्वानाचं बॉडी वेट किती आहे आणि तुम्ही कधीपासून सुरुवात करणार आहे. तुमची ऑलरेडी जर तुम्ही 2-3 किलोमीटर देत असाल तर दिवसाला 4 किलोमीटर सफिशियंट आहे असं मला वाटतं. काय 8 किलोमीटर देणारे सुद्धा मी ऐकले, 2 किलोमीटर देणारे ऐकलेत. पण ज्याचे माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, रमनदीप सिंग जो लिजाचा मालक आहे, लिजा त्याने अतिशय उत्तम प्रकारे पळवली. त्याचे माझी काही स्पर्धा नाही, त्यामुळे त्यानं माझ्यापासून काही माहिती लपवायचं कारण नव्हती. त्यांनी मला सांगितलं की मी 4 किलोमीटर पळतो आणि योगायोगानं मी स्वतः 4 किलोमीटर कुत्र्यांना व्यायाम देतो. जास्त व्यायाम देण्याचा जसा फायदा आहे तसा तोटा आहे. तुमच्या कुत्र्याची कॅपॅसिटी तयार होईल, परंतु तुमच्या कुत्र्याच्या पायाचे तळवे आहेत ना, ही चमडं आहे, त्याला मर्यादा आहेत. ह्याला खूर नाहीत, ह्याला चामडं आहे. आणि हे चामडं रफ ग्राउंडवरती फिरून फिरून झिजून जाऊ शकतं. आणि मग त्यांना हलकासा खडा टोचला ना, तर कारण त्याची आतली पातळ त्वचा मऊ झाली असते, त्याला खडा टोचला की मग ते कुत्रं आपण तळवलंय म्हणतो. आणि ते चालताना सुद्धा असं खेकड्यासारखं चालू शकतं किंवा डायनासॉर किंवा सरड्यासारखं चालू शकतं. तर त्याचा तो साईड इफेक्ट आहे. तुमच्या कुत्र्याची कॅपॅसिटी किती आहे? जर 4 किलोमीटर पळून पण तो 2 किलोमीटर अजून सहज पळणार असेल तर 1 किलोमीटर पळवा. 5 किलोमीटर मॅक्झिमम भरपूर आहे. आणि एखादा कुत्रा म्हणजे त्याच्यात फॅट्स जास्त आहेत, जाडजूड आहे, बॉडी वेट ओव्हर आहे, तर त्याला 2.5-3 किलोमीटर सफिशियंट आहे. त्याला एका विशिष्ट टप्प्यात आणा, म्हणजे हाईटनुसार त्याचं वेट असलं पाहिजे. साधारण फिमेल 27 किलोपासून 29 किलोपर्यंत चांगली पळते, माझा वैयक्तिक अनुभव. आणि मेल आहेत ना, 29 किलोपासून 32-32.5 किलोपर्यंत चांगले पळतात. आता ट्रॅक मास्टर आमचा 32.5 किलोमध्ये पळतोय. सुपर प्लेअर आहे तो, SP आहे तो 32 किलोमध्ये पळतोय. ज्वेलर पण 32 किलो 500 ग्रॅममध्ये पळतोय, 32.5 किलोमध्ये. तर हे कॉन्स्टंट 32 ते 32.5 पर्यंत आहेत सगळे कुत्रे. तर गाडीबरोबर व्यायाम देताना मी बऱ्याच जणांना बघितलंय, त्याला किती स्पीडने व्यायाम दिला गेला पाहिजे? ट्रेडमिलचा व्यायाम काय? मला तर सध्या माझ्या मते तर मी ट्रेडमिलचा व्यायाम योग्य मला वाटत नाही. काय नाही, तुमचा कुत्रा पिंजऱ्यात बसण्यापेक्षा ट्रेडमिल चांगलं. म्हणजे व्यायाम नसण्यापेक्षा ट्रेडमिल वेल अँड गुड आहे. पण त्याच्यापेक्षा बेटर काय असेल तर कच्च्या ग्राउंडवरचा व्यायाम. हां, आणि त्याच्यापेक्षा जर भारी काय असेल ना, तर जसं की मोकळ्या मैदानामध्ये शॉन सोडून देणे, पण ज्या ठिकाणी काठी नाहीत, ज्या ठिकाणी तार कंपाऊंड नाही, ज्या ठिकाणी खाचखळगे नाहीत, खड्डे नाहीत, आणि आता हल्ली आमच्या भागामध्ये कुसळ आहेत. हां, असं नसेल तर मोकळा शॉन सोडला, त्याच्या मनाने स्प्रिंटा मारल्या, हां नाही त्याच्या मनाने त्यांनी स्प्रिंटा मारल्या, त्याच्या मनाने तो मोकळ्या अंगाने खेळला ना, ते सगळ्यात भारी.
स्विमिंगचा काय फायदा होऊ शकतो का? हां, स्विमिंगनं अंग मोकळं होतं आणि उन्हाळ्याच्या दिवसात स्विमिंग ठीक राहते. कारण का तुम्ही ज्यावेळेस कुत्र्यांना संध्याकाळी 6-7 वाजता जरी काढलं ना तरी वातावरणातली गरमी असते, त्यामुळं कुत्र्यांना व्यायाम नकोसा वाटतो, पाणी जास्त पितात. म्हणून साधारण उन्हाळ्याच्या काळामध्ये पोहणी किंवा स्विमिंगचा व्यायाम चांगला आहे. आणि तरी त्यातून एखादा श्वान घाबरत असेल तर त्याला देऊ नये. जर एखाद्या श्वानाला पाण्यात खेळायला आणि पोहायला आवडत असेल त्या श्वानांचा विचार करावा, कारण का त्यातून व्यायामाबरोबर त्याचा आनंदही महत्त्वाचा आहे ना. तुम्ही एखाद्याला शिक्षा करू नका. म्हणजे समजा एखाद्याला पोहता येत नाही, त्याला ट्यूब बांधून किंवा मोदळा बांधून किंवा पाण्याचं रॉकेलचं कॅन बांधून टाकलं ना, तो त्याला भीत असेल तर तो त्याचा आनंद नाही घेणार. महत्त्वाचं आहे तो कुत्रा किंवा श्वान आनंदी राहायला पाहिजे आणि त्याच्या मनाने त्याने काय जे काही घ्यायचे ना आनंद, व्यायामाचा असो नाहीतर स्विमिंगचा असो, त्याने स्वतःने घेतला पाहिजे. म्हणजे तुम्ही श्वान बांधलाय गाडीला, त्याची इच्छा नाही पण तुम्ही त्याला फरफटत त्याच्यावर जबरदस्ती करताय ना, तर बिलकुल तुम्हाला यश येऊ शकत नाही. त्या श्वानामध्ये इंटरेस्ट पाहिजे की मालक गाडीवर चाललाय, मला फिरायला नेतोय आणि मला ते आवडेल असा. त्यावेळेस ज्यावेळेस त्या श्वानाचा रिस्पेक्ट तुम्हाला असेल. आमचे श्वान संध्याकाळी गाडीची किक मारली ना की ते असे उत्तेजित होतात की म्हणजे प्रफुल्लित होतात, आनंदी होतात की ते असे सांगतात भुंकून की आता मला घेऊन जा, मला घेऊन चल. हां, हे जे रिफ्लेक्शन आहे हे आलं पाहिजे, त्यांचा प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि मग त्यांना तुम्ही व्यायाम द्यायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत त्यांच्या आपल्याला इच्छेविरुद्ध जाऊन त्यांना व्यायाम द्यायचा नाही, बिलकुल नाही. हां, आणि एक बघतोय मी सध्या बरेच जण 2 व्हीलरनं श्वान घेऊन रेसवर जातात. आता काय त्यामध्ये काय होऊ शकतं का असं? हां, नाही पडू शकतो काय हा निश्चितपणानं जर 4 व्हीलर असेल तर त्याला पुरेशी विश्रांती मिळते. गाडीत ही पुरेशी जागा असेल तर कुत्रा आरामात गेलं ना तर त्याला त्याचा परफॉर्मन्स, त्याची कामगिरी चांगली करता येईल. अवघडलेला श्वान असेल तर त्याच्या कामगिरी दुष्परिणाम होईल. एक साधा कन्सेप्ट आहे, साधा विचार आहे, व्यावहारिक आहे. मोटरसायकलवर ही काही श्वानांना ना लहानपणापासून अशी सवय असते की 4 व्हीलर चालत नाही, की आवडत नाही किंवा सूट होत नाही. त्यासाठी ठीक आहे, पण 50-60 किलोमीटरपर्यंत ठीक आहे हो 2 व्हीलर. आणि 2 व्हीलरवर जात असताना त्याला ऊन लागणार नाही किंवा तुम्ही गाडी वेगानं नेत असताना वारा लागणार नाही, एखादी जवळनं गाडी गेली तर भिणार नाही. ह्या गोष्टीची काळजी त्या श्वान मालकाने घेतली पाहिजे. आणि तुम्ही एक मगाशी विचारलेला प्रश्न की गाडी मागे कितीच्या स्पीडनं कुत्रं पळवलं पाहिजे. तर आपण पळवणं म्हणजे काय, त्याला स्प्रिंट द्यायची नसते, त्याचा स्टॅमिना वाढवायचा असतो. म्हणून 10पासून 15च्या स्पीडपर्यंत, अगदी मॅक्झिमम 15चं स्पीड ठीक आहे, साधारण 10 ते 12चं स्पीड वेल अँड गुड. जसं की आपण सायकल नॉर्मली सायकल चालवतो त्या स्पीडनं गाडी चालायला पाहिजे. आणि दुडक्या चालीवरती ती मग श्वानानं असं गाडीबरोबर चाललं पाहिजे. ना पळलं पाहिजे ना चाललं पाहिजे. हातात घेऊन चालतो तो भाग वेगळा आणि कुत्रं पळवतो तो भाग वेगळा. त्याच्यामधली स्टेज आहे ती झाली पाहिजे. आपण जॉगिंग करतो ना, जॉगिंग थोडक्यात. आता ज्यावेळेला तुमचा रेसचा सीझन चालू आहे, तुम्ही श्वान पार्टिसिपेट करताय, तर त्यावेळेला नेमके तुम्ही किती दिवसानंतर ट्रॅक देताय? 2 रेसच्या दरम्यानची विश्रांती किती असते? किंवा ट्रॅक देताना किती मीटरचा ट्रॅक देताय? आणि कसं, म्हणजे सिंगल डबल काय कसं काय चालू? छोटे पिल्लं असेल ना त्यावेळेस आम्ही त्यांना शिकवून काढेपर्यंत आणि त्यांची एकाग्रता वाढत नाही, की ज्यांना त्यांना परफेक्ट कळत नाही की आपल्याला फक्त भावल्यामागे पळायचं आहे. म्हणजे मग त्यासाठी 2 महिने जाऊ, 4 महिने जाऊ, 6 महिने जाऊ. 6 महिन्याला आम्ही सुरुवात करतो साधारणपणे. म्हणजे पहिला सुरुवातीचा ट्रॅक. हां, सुरुवातीला. त्याच्या अगोदर आम्ही त्याला भावला दाखवून थोडं अट्रॅक्शन निर्माण केलं असतं 4 महिन्यापासून 6 महिन्यापर्यंत. तो किती ट्रॅक देताय तुम्ही सुरुवातीला देताय लहान पिल्लांना? लहान पिल्लाला काय 20 मीटर, 30 मीटर, 100 फुटापर्यंत. लहान पिल्लाने 100 फुटापर्यंत आम्ही शिकवून घेतो, त्याला पळायला शिकवतो. आणि त्यानंतरच्या काळात 6 महिन्यानंतर आम्ही ट्रॅक जोडतो आणि महिन्यातून 2 फेरे असे करून त्यांना शिकवून घेतो. मग 9-10 महिन्याचं होईपर्यंत 1-2 फेरेच काढून घेतो. कुत्र्याचं इंटरेस्ट प्रमाणे जसं त्याचं वय वाढत जाईल त्याची ग्रोथ वाढते शरीराची, त्यानुसार त्याचा इंटरेस्ट वाढतो आणि मग चांगले ट्रॅक लावले जातात. आणि जे प्रॅक्टिसचे श्वान आहेत त्यांना तर माझ्या माहितीप्रमाणे अगदी म्हणजे कोविडचा काळ असा आला की जेणेकरून 6-6 महिने रेसेस बंद होत्या, अशा वेळी प्रॅक्टिसची गरज असते. नाहीतर आम्ही सातत्यानं रेसवर असतो आणि आमचे श्वान रेसवरच पळतात. आता ते एक पिल्लू आम्ही तयार केलं आहे, लिझा गेम गर्ल आणि महाराष्ट्र स्केच. यांना त्यांच्या जीवनामध्ये 3दा ट्रॅक जोडलेत. 4थ्या वेळी तर मैदानात नेले. वय किती होतं त्याला? तेच की 6 महिन्यापासून 10 महिन्यापर्यंत 3दा ट्रॅक जोडलेत फक्त. म्हणजे महिन्यातून एकदा, दीड महिन्यातून एकदा. कारण मधला काळ मेचा गेला आणि दरम्यानचा काळ म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत किंवा ऑक्टोबरपर्यंत पाऊस होता जास्त, त्यामुळे आम्हाला ट्रॅक जोडणं शक्य झालं नव्हतं. किंवा
तेवढे जर दर्जेदार ट्रॅक तयार झाले नाहीत आणि रफ ट्रॅकला जर पळवलं तर कुत्र्यांची नकी उडू शकते, नकी जाऊ शकते, बोटाला लागू शकतं आणि जर जखमी व्हायलाची सुरुवात झाली कुत्र्यांची तर कुत्र्याच्या मनात एक भीती तयार होती की आपण स्पीड नाही लावायचं, हळू पळायचं. आणि जे ट्रॅक आपले बांधतात चांगल्या पद्धतीचे त्या ठिकाणी कुत्रं जखमी होणार नाही अशा ठिकाणी पळली श्वान तर त्यांच्या मनात भीती तयार होत नाही. तर तरी पण एकंदरीत एक किती दिवसानंतर तुम्ही ट्रॅक लावताय? समजा रेस नाही आहे किंवा रेस बऱ्यापैकी तुमच्या आता रेस नसतील तर पार्टिसिपेट, रेस नसेल तर एक महिनाभर गॅप पडला तर आम्ही त्याला ट्रॅक लावतो. आठवड्यातून एकदा किंवा असं म्हणजे नाही 15 दिवसातून एकदा. 15 दिवसातून एकदा. आणि तरी किती 3 फेरे देतो आम्ही. 3 फेरे. हां 3 फेरे साधारण 4:30 पासून 5:30 पावणे 6 पर्यंत 3 फेरे देऊन घेतो. 3 फेऱ्यापेक्षा जास्त आम्ही देत नाही कारण का तो कालावधी कमी असतो. काय काय 5-5, 6-6 फेरे देऊन महाराष्ट्रातल्या लोकांनी परिणाम बघितले. कुत्री घरी आल्यानंतर एक्सपायर झालेत असेही उदाहरणं माझ्या डोळ्यासमोर आहेत की माझं कुत्रं 4थ्या फेऱ्याला हारतंय मग मी 6-6 फेरे देतो. पण ज्यावेळेस तुझं श्वान 6व्या, 3ऱ्या, 4थ्या, 5व्या फेऱ्याला हारतं ना त्यावेळेस सकाळी 12:30-1 वाजता रेस सुरू झालेली असते आणि 6 वाजेपर्यंत ते झालेले असतात फेरे. तो दिवसात म्हणजे 6-7-8 तासाचा काउंट असतो, तेवढा कालावधी असतो. आणि तुम्ही जेव्हा 5 वाजता 5:30 वाजता प्रॅक्टिसला जाता आणि त्या सूर्यास्तापर्यंत म्हणजे 1-1.5 तासाचा कालावधी असतो आणि त्यात जर तुम्ही 6-6 फेरे दिले ना तर त्या कुत्र्याची जर कॅपॅसिटी नसेल तर दुष्परिणाम किंवा अपघात घडू शकतो. थोडीफार तर विश्रांती मिळते आणि विश्रांतीच मिळते. प्रॅक्टिस मिळते तर 1-2 तासात जास्त फेरे देतो. तर महाराष्ट्रातल्या म्हणजे माझी विनंती राहील की तुम्ही प्रॅक्टिस देताना 3 पेक्षा जास्त फेरे देऊ नका. त्याच्यात काय माझा स्वार्थ नाही, त्या श्वानाची हानी होऊ नये आणि कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी माझी एक सल्ला आहे की त्या श्वानाचा पण विचार व्हावा ना. 3 फेरे दिले तर सफिशियंट आहेत. तुम्हाला द्यायचे आहेत ना फेरे 6 तर तुम्हाला एखाद्या रेसवरच नेऊन तसा प्रयोग करावा लागेल किंवा ट्रॅकवर तसं नियोजन करा. सकाळी 1-1.5 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत 6 फेरे देऊन घ्या तुमच्या कुत्र्याची कॅपॅसिटी करायची असेल तर. आणि रेसमधलं शेड्यूल बघा, पहिला फेऱ्या झाल्यानंतर 1-1.5 तासानं दुसरा फेरा येतो, पुन्हा 1.25 तासाने येतो, पुन्हा अर्ध्याच तासाने येतो, पुन्हा 10 मिनिटांनी येतो. कारण का शेवटच्या टप्प्यात 12 किंवा 8 कुत्रे राहिल्यानंतर 8 कुत्र्यांची म्हणजे 4 फेरे होणार. 4 फेऱ्यांना एक 7-8 मिनिटं लय झाली, 10 मिनिटात 4 फेरे होऊन जातात आणि पुन्हा 10 मिनिटाची सुट्टी असते. म्हणजे ज्याप्रमाणे रेसवर फेरे होतात त्याप्रमाणे जर तुम्ही प्रॅक्टिसचं सेशन ठेवलं तर बऱ्यापैकी फरक पडू शकतो. 100%. तुम्ही म्हणला ना 2 तासात मला रिझल्ट पाहिजे तर तसं नाही होणार. ज्या पद्धतीनं रेसचं नियोजन असतं त्या दिवसाचं त्या कुत्र्यांचं शेड्यूल असतं की तुमचं कुत्रं 7 फेरे पळणार आहे फायनलला आणि मग तशी कॅपॅसिटी करून घ्यायची ना. तर तसं 1 दिवसाचं नियोजन करा आणि त्या तासापासून संध्याकाळपर्यंत तसे फेरे देऊन घ्या त्या फरकानं. कारण तुमची एका श्वानांना जर 2 तासात जरी 6 फेरे काढायचे झाले ना आणि मधला गॅप आणि त्यातून त्यांचं थंड होणारं रक्त तरीसुद्धा त्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. काय बघा बारकाईनं तुम्ही विचार केला तर ज्या दिवशी 2 दिवस रेस चालली ना त्या श्वानांनी जे नंबर केलेत त्यांना पुन्हा 1 डेच्या रेसमध्ये नंबर सापडलेले नाहीत. आणि काही श्वानांना मोठ्या रेसमध्ये म्हणजे 200 पेक्षा जास्त श्वान आहेत अशांनी काही नंबर केलेत त्या श्वानांना सुद्धा पुन्हा रेसमध्ये नंबर सापडले नाहीत. म्हणजे कोणाचं नाव नाही घेत, कोणाला कमी नाही समजायचं, पण मला असं वाटतं 70-80-100 कुत्र्यात जे नंबर करते ते करतात 150-200 मध्ये. पण कधी कधी भारी कुत्री हलक्या कुत्र्यांच्यावर लढून थकून जातात आणि काही कुत्री मिडियम स्पीडची असतात, त्यांना कॉम्पिटिशन कमी राहतं आणि ज्यावेळेस कॉम्पिटिशन भारी असतं त्यावेळेस तो इंजुर्ड झाला असतो किंवा जखमी झाला असतो श्वान आणि मग त्याला नंबर मिळतो. पण भविष्यात पुन्हा तो 3 मध्ये राहायला. ज्या लोकांनी पहिल्या 4 मध्ये नंबर मिळवलेत ना त्यांनी त्यांचं सगळं आलेख काढावा आणि 6 महिन्यातला आणि आपण किती रेसमध्ये पहिल्या 4 मध्ये खेळलोय ह्याचा 4 असू द्या, 5 असू द्या किंवा 10 मध्ये असू द्या. 10चा कॅटलॉग हा एकदम स्टँडर्ड समजला जातो. 20 म्हणजे 11 पासून 20 पर्यंतचे जे नंबर आहेत ना हे प्रोत्साहनपर असतात की तो श्वान मालक आलाय त्याला फुल नाही फुलाची पाकळी मिळावी आणि त्याचा दैनंदिन खर्च निघावा म्हणून ते बक्षीस असतं. पण 10 मध्ये जरी आलं तरी 10तला 1 ते 10 मधले उत्तमच श्वान असतात. 10चा 1 वर जाऊ शकतो, 1चा 10 वर येऊ शकतो. बरोबर. तर बघा मित्रांनो, आता आपण संदीप भैयांचं स्वतःचं काम कसं आहे या क्षेत्रामध्ये त्यांचा अनुभव या मुलाखतीतनं बऱ्यापैकी दिसून आला आहे. कोणता श्वान कधी पार्टिसिपेट केला गेला पाहिजे, त्याला ट्रॅक कधी दिले गेले पाहिजेत, डाएट प्लॅन कसा असावा, जितका नॅचरल डाएट तुम्ही देताय तितका तुमचा श्वानाचा चांगला परफॉर्मन्स होऊ शकते असं संदीप भाईंचं पण मत आहे. माझं पण वैयक्तिक मत मला पण तसंच वाटत होतं. बऱ्याच लोकांचा जास्त खर्च करण्यावर सुद्धा कल आहे. जी नवीन मुलं उतरत आहेत ते सुद्धा जास्त खर्च केल्यानंतर चांगला परफॉर्मन्स मिळेल या दृष्टिकोनातून राहतात. काही जणांना साईजचा
प्रॉब्लेम वाटतो. काही जणांना वाटते की साईज मोठी पाहिजे. तर भयांच्या सांगण्याप्रमाणे जास्त मोठा श्वानसुद्धा आपल्या धर्तीवर सध्या महाराष्ट्रात तितका चांगला परफॉर्मन्स देऊ शकत नाही जो श्वान मीडियम साईजचा आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला या व्हिडिओमधून मिळाल्यात. याचबरोबर याच व्हिडिओमध्ये आता आपण पुढं भयांकडे जे स्वतःचे श्वान आहेत ते नेमके कोणते आहेत, त्यांची ब्लड लाईन काय आहे, त्याचबरोबर त्यांची स्वतःची खासियत काय आहे आणि त्यांच्यावरती कसं काम करतायत हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. तर थोडक्यात आपण त्यांच्या श्वानांबद्दल पण या व्हिडिओमध्ये डिटेल घेणार आहोत. साधारणपणे वॅक्सिन होईपर्यंत पिल्लू हे पिंजऱ्यात असायला पाहिजे. पिंजरा म्हणजे लोखंडी पिंजरा, त्याच्यामध्ये मातीशी आणि दगडाशी संपर्क येणार नाही अशा पद्धतीनं. आता हे पिल्लू आहे छोटं पिल्लू 3 महिन्याचं. हे आहे शुभ्रा आणि ट्रॅक मास्टरचं डार्क वाघ्या कलरचं. त्याला 3 महिने झाले, त्याचे वॅक्सिन झाले म्हणून आता ह्या मोकळ्या कॅम्पसमध्ये आम्ही त्याला सोडले. कोब्यावरती माती टाकलेली आहे आणि हे ज्या 3 रकाने आहेत ते मातीचे रकाने आहेत. ते आतमध्ये जाऊन बसतात, इतर वेळ बाहेर खेळतात. हे जे पिल्लू आहे ते अप्सर आणि अपेक्स आहे, हां ब्लॅक कलरचं. आणि हे डार्क ब्रिंडल लाईट ब्रिंडल आहे, झेड ब्रिंडल आहे. हे पण ॲपेक्स आणि अप्सराचं आहे. ती महाराष्ट्र स्केच आणि मल्हारची बहीण आहे ही ब्लॅक कलरची. हिचं घरी नाव स्वीटी आहे आणि गेम गर्ल नावानं ती पडली होती. आणि ती अप्सर आहे, शुभ्रा आणि रेंजरची मुलगी, झेड ब्लॅक कलर आहे तिचा. जे नवीन पिल्लं पाळतात त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण छोटं पिल्लू पाळतो ना, ते पूर्ण वाढ होईपर्यंत 1 वर्षाचं होईपर्यंत कोब्यावर किंवा फरशीवर न ठेवता त्याला साध्या जमिनीवर ठेवा, जेणेकरून त्याच्या शरीराची संतुलित वाढ होईल. आणि ते गरजेचं असते. कोब्यावर आणि फरशीवर पिल्लं वाढवली ना तर त्यांच्या नाके आणि पाय पसरट होतात. त्यामुळं शक्यतो साध्या जमिनीवरती पिल्लांची वाढ होणं गरजेचं आहे. हा आमचा आहे श्वान ट्रॅक मास्टर. महाराष्ट्र चॅम्पियन आहे आणि याचं वय 2.25 वर्ष आहे. याच्या आईचं नाव आहे ड्रीम लाईन आणि ह्याच्या वडिलांचं नाव आहे ॲपेक्स, जो इम्पोर्ट श्वान आहे, अमेरिकन इम्पोर्ट. आता ह्याची ब्लड लाईन आहे ती, ह्याच्या आईचा वडील आहे ग्रीन हिल विन्स आणि ग्रीन हिल विन्सचा वडील आहे ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड चॅम्पियन ब्रेटली. हां, असं हे स्ट्रॉंग लाईनचं आहे. त्यानंतर बापाकडून ही ॲपेक्सचा बाप केसी अँड ऑल आणि केसी अँड ऑलचा वडील गेबल डॉज, असे अमेरिकन स्ट्रॉंग लाईन आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आयरिश आहे, ऑस्ट्रेलियन आहे आणि अमेरिकन पण आहे. तिन्ही स्ट्रॉंग लाईन आहेत. ह्याची आजी आहे ना ती ब्लॅक प्रिन्सची मुलगी होती. हां, आणि ब्लॅक प्रिन्स डेव्हिस मेंटरचा होता, जो सुपर स्प्रिंटर आहे, जो मिट मिलिटरचा वडील होता डेव्हिस मेंटर. त्या डेव्हिस मेंटरच्या लाईनमधून म्हणजे ब्लड लाईनसुद्धा ह्याच्यात आहे. आणि वेदर इट वॉन्ट पण आहे ह्याच्यामध्ये. हा आपला श्वान आहे सुपर प्लेयर, म्हणजे शॉर्टमध्ये आम्ही त्याला SP म्हणतो. SP नावानंच नोंदवला जातो आणि SP नावानं पळतो. हा ट्रॅक मास्टरचा सक्का भाव आहे. ह्याच्या आईला 9 पिल्लं झाली होती. हां, 9 पिल्लांमधली 2 पिल्लं मी ठेवली होती स्वतः घरी. आणि हा आमच्यातला सगळ्यात सुंदर आणि आवडता श्वान आहे. हां, ह्याची खासियत म्हणजे ह्याचा स्टार्ट जबरदस्त आहे. स्टार्ट अतिशय चांगला घेतो आणि ट्रॅक मास्टर स्टार्ट आणि फिनिश दोन्ही त्याच्याकडं प्लस पॉईंट आहेत. याचे वय 2.25 वर्षाचं आहे. ही आमची कॅडबरी, ही इंद्रजीतची आवडती मादे आणि कॅडबरी तिचं नाव आहे. हिची आई आहे शुभ्रा आणि वडील आहे अमेरिकन इम्पोर्ट ॲपेक्स, अतुल पवार घरनिके यांच्या मालकीचा. हिचं वय 2 वर्ष 2 महिने. आणि हिची स्पेशलिटी आहे की ही थकत नाही. हिच्याकडं जबरदस्त स्टॅमिना आहे. 8व्या 9व्या राऊंडला जरी पळली ना तरी ती पहिल्या 2ऱ्या राऊंडला पळल्यासारखीच पळती आणि धाप किंवा ती तोंड उघडत नाही, तिचा श्वास वाढत नाही, अशी तिची स्पेशलिटी आहे. भविष्यात हिची पिल्लं आम्ही घरी ठेवणार. ओके. या श्वानाचं नाव आहे, घरचं नाव आहे डायमंड, पण हा आगाऊपणा करत होता म्हणून ह्याचं आम्ही नाव बदललं, अंज झोलर नावानं नोंदवलं. हां, हा गेल्या 2 वर्षापूर्वी निळला डर्बी झाले, त्यात लाडूभर फायनलला लढला होता. हा उपविजेता ठरला होता आणि महाराष्ट्रातल्या श्वान शर्यतीमध्ये सगळ्यात जुना श्वान पळणारा श्वान म्हणून ह्याची ओळख आहे. आणि महाराष्ट्र चॅम्पियन आहे हा झोलर. याचा बाप आमच्याकडचा महाराष्ट्र चॅम्पियन रेंजर होता आणि ह्याची आई इंजल नावाची फिमेल होती. आम्हीच एका पार्टीला सेल केली होती. दिव्या आणि टाग्याची मुलगी होती ती. ह्याचं वय 4.25 वर्ष. स्टार्ट. ही आहे
महाराष्ट्र चॅम्पियन शुभ्रा, वेस्टमेड हॉक नावाचा वर्ल्ड चॅम्पियन कुत्रा आहे, ऑल टाईम स्टड म्हणून जगात 2ऱ्या नंबरवर आहे वेस्टमेड हॉक. हां, त्याचा मुलगा सायडज ईगल आलता आणि सायडज ईगलची ही मुलगी आहे आणि आई अमेरिकन लाईनची होती, रेड रोज नावाची. हिची पेडिग्री नेटला रजिस्टर आहे आणि हिचा मुलगा चेतक कॅडबरी, अकिरा, लिझा वडूची, त्यानंतर ज्युनियर शुभ्रा पंढरपूरची आणि हिची रेंजरबरोबर कॉम्बिनेशनमधली पिल्लं पाळालीत, विनर अप्सरा आणि ॲपेक्सबरोबरची बी पाळत आहेत सध्याला. या श्वानाचं नाव आहे महाराष्ट्र स्केच. हा आहे आपल्या घरच्या मादीचा अप्सरा आणि ॲपेक्सचा. आणि ह्याच्या जोडीतली आम्ही फिमेल एक ठेवली घरी, तिचं नाव सिटी आहे घरचं नाव. आणि ह्याचा भाव आहे तो मल्हार, उत्तम पळतो आहे. ह्याची आणखी एक बहीण आहे, तिचं नाव नाही मला, पण ह्या खोपेतली सगळी पिल्लं आता चांगला रिझल्ट देतात. सध्याला वय त्याचं 15 महिने आहे. हा आत्तापर्यंत 3 रेसमध्ये पळला आहे, 2 रेसमध्ये पहिल्या 10मध्ये आहे. एका ठिकाणी 7वा आणि एका ठिकाणी 8वा नंबर आहे. हां, येणाऱ्या काळात ह्याच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत, बघूया भविष्यात काय होतं ते. हां, ही श्वान आहे ते हिचं नाव आहे लिझा गेम गर्ल. ही पंजाब चॅम्पियन आणि 7 मोटरसायकल विजेती लिझा निलीची बच्ची आहे. हिचा वडील आहे तो आयर्लंड इम्पोर्ट गेम चेंजर. अशा वेल अँड गुड कॉम्बिनेशनची आणि आमच्याकडं असणाऱ्या सगळ्या श्वानांमध्ये उत्तम ब्लड लाईन असणारी ही फिमेल आहे. हिच्याकडून आम्हाला बऱ्याच अपेक्षा येत्या आणि हिच्यावरती आम्ही फार मोठा खर्च करून हिचं संगोपन केलं आहे. हे पिल्लू घेताना पण आम्हाला लाखाच्या घरात गेलो होतं इथे यायला. 1 लाख रुपयापर्यंत 90,000 रुपये आमचे गेले ते महाराष्ट्रात श्वान पोचायला. आणि ह्या जोडीतले एक परमजीत हुंदलगड पंजाबमध्ये कुत्रा आहे, ब्लॅक ब्रुनो त्याचं नाव आहे. आणि त्याने गेल्या पंजाबमधल्या रेसमध्ये मागच्या आठवड्यात 2nd नंबर केला आहे. या फील्डमध्ये आता तुम्ही सध्या काम करताय, बरेच प्रतिस्पर्धी या क्षेत्रातून झाले, तर एखादा असा आवडता चांगला तुमचा प्रतिस्पर्धी आणि तो का, असं पण प्रश्न नाही. आता असं आहे की दर महिन्याला प्रतिस्पर्धी बदलतो. बरोबर. कारण का म्हणजे आम्ही फॉर्म टिकवून आहे असं मी म्हणत नाही, पण आमचे बी 2-4 महिने हे बरे गेलेत की ठीक आहे आम्ही ह्या स्पर्धेमध्ये टिकून आहे. आता स्पर्धक दर महिन्याला 2 महिन्याला बदलत असतो, त्यामुळं सगळे स्पर्धक चांगले आहेत. कुणाशी आमचं वैरत्व शत्रुत्व नाही. आमची स्पर्धा आहे ना 7 सेकंदाची आमचा प्रतिस्पर्धी असतो. आमचा ह्यातला श्वान शर्यतीतला कोणी शत्रू नाही. फक्त आमचा प्रतिस्पर्धी असतो. एकदा श्वानाला रशी लागली आणि श्वाननं फिनिश लाईन संपवली की आमची त्याच्याशी स्पर्धा संपली. महाराष्ट्रातली सगळे लोक चांगले आहेत, कुणी आम्हाला त्रास दिला नाही. खेळाडूवृत्तीने प्रोत्साहन देतात, मदत करतात. अनेक प्रतिस्पर्धींनी आम्हाला पाण्याचे स्प्रे दिलेत वेळप्रसंगी, कधी काय आमच्या हातातनं पाणी विसरलं काय झालं तर करतात सहकार्य, आणि आम्ही त्यांना सहकार्य करण्याची आमची भावना असते. त्यामुळं सगळेच लोक चांगले आहेत, मला कुणालाही नावं ठेवायचं नाही आणि सगळेच आवडते लोक आहेत. तुमचा स्वतःचा आत्तापर्यंतच्या ह्याच्यातून एखादा चांगला आवडता श्वान स्वतःचा सोडून असा कोणता आहे का? बरेच म्हणजे इतरांचे श्वान तर मला बरेच आवडतात. म्हणजे अमर पाटलांचा लाडू नावाचा श्वान होता, उत्तम श्वान होता. आमचा काही दिवस प्रतिस्पर्धी होता, पण त्याला आम्ही कधी शत्रू म्हणून त्याच्याकडे पाहिलं नाही. एक चांगला श्वान होता, त्याचं आम्ही पंजाबमध्ये सुद्धा त्याच्या कामगिरीचं कौतुक केलं, महाराष्ट्रातल्याही कामगिरीचं कौतुक केलं. दुर्दैवानं त्याला आयुष्य लाभलं नाही. हां, आमची एक इच्छा होती की आमच्या श्वानानं त्याला थेट हरवायची, ती पण आमची इच्छा अपुरी राहिली. पण ती त्यावेळची इच्छा होती, कारण का तो नंबर 1वर होता आणि बाकी सगळे महाराष्ट्रातले 2, 3, 4, 5वर होते. आणि 1 नंबरला हरवणाऱ्याचं म्हणजे 1 नंबरच्या श्वानाला हरवणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, ते आमचंही होतं. त्यात काय आमचं त्यांच्याशी शत्रुत्व नव्हतं आणि कधीही नसणार, म्हणजे इथून पुढेही नसणार आहे. आणि दुसरी गोष्ट ब्लॅक रोज आहे, फिनिश गर्ल आहे. असे बरेच श्वान आहेत की जे चांगली कामगिरी त्यांनी केली आणि त्यांनी यशामध्ये सातत्य ठेवलं आहे. तर
तुमची स्वतःची आवडती एखादी ब्लड लाईन की बाबा जी चांगला परफॉर्मन्स तुमच्या अनुभवानुसार किंवा तुमच्या अभ्यासानुसार आधीपासून पण त्या ब्लड लाईनमध्ये पिल्लं चांगली पडतात किंवा भविष्यात आपल्या या ट्रॅकवर त्यांची पिल्लं चालू शकतील अशी एखादी चांगली आवडती ब्लड लाईन तुमची काय? हां, ब्लड लाईनच्या बाबतीत म्हणाल ना तर मला अमेरिकन आयरिश कॉम्बिनेशनचंच पिल्लू आवडते. आणि अमेरिकन आयरिश ऑस्ट्रेलियन यांचं कॉम्बिनेशन झालं तर आणखी चांगलं. म्हणजे महाराष्ट्रात 12 रेस असतात. पंजाबमधला काय फरक आहे, 4 महिने रेस असतात. नोव्हेंबर ते मार्च, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि 10 मार्चला त्यांची पठाणगडची शेवटची रेस होती. 30 नोव्हेंबरला सगळ्यात मोठी डर्बी म्हणजे चांगली दर्जेदार डर्बी 30 नोव्हेंबरची समरालाची होती. तिथून सुरुवात होते ते तुमच्या 10 मार्चपर्यंत पठाणगडमध्ये. करण ग्रुपची डर्बी असते ती. तिथला हंगाम आहे तो 3.5-4 महिन्याचा आहे, थंडीच्या दिवसातला. त्यामुळं तिथं आयरिश श्वान पळतात. आपल्याकडं कमी रागाचे श्वान पळत नाहीत, कारण का आपल्याकडं साधारणपणे फेब्रुवारी मार्च नंतर गावोगावची यात्रा सुरू होतात. आणि यात्रेवरची जी मैदानं असतात ती प्रामुख्याने उन्हाळ्यात. आणि उन्हाळ्यात पळण्यासाठी थोडा तापट श्वान जर असेल तरच तो पळू शकतो, नाहीतर मऊ श्वान आहेत स्वभावाने जरा मृदू असणारे किंवा नाजूक आयरिश कुत्र्यांसारखे, तर त्यांना जखमी होतात. 2-3 राऊंड काढलं की त्यांच्यात निबळटपणा राहतो, कणखरपणा राहत नाही. आणि ते पहिले 3 राऊंड जसे काढतात तसे 4था-5वाला काढत नाहीत. आणि उष्णतेत तेवढे ते कामगिरी पण दाखवत नाहीत की जेवढे थंडीत जेवढे पळू शकतात तेवढे. तर अमेरिकन कुत्रे आपल्याकडे चांगले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या ब्रिटलीची पण लाईन चांगली, ती मला आवडते. आयरिशमध्ये ड्रुपिज जेटची लाईन चांगली. किनलॉन जिब्रे आहे तो अमेरिकन लाईनमधूनच आलेला आहे, जरी आयरिश असला तरी. तर मोलोटो आहे. आता तुम्ही या क्षेत्रात इतकी वर्ष काम करताय, श्वानाला आपण रेसवर पळवतोय, काही प्रॉब्लेम्स पण येत असतील, म्हणजे काही शारीरिक व्याधी असतील किंवा काही आजारी असतील कोणते डॉक्टर, तर त्यावेळी तुम्ही नेमका कोणत्या म्हणजे तुमचे स्वतःचे कोण वेटरनरी डॉक्टर वगैरे त्यांचा सल्ला घेताय किंवा कसं काय? मी सध्याला डॉक्टर संदीप जाधव म्हणून आहेत, साताराला प्रॅक्टिस करतात, त्यांचा सल्ला घेतो. डॉक्टर श्याम कदम म्हणून आहेत, त्यांचाही सल्ला मला उपयोगी पडतो. आणि महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरचे अनिल पाटील आहेत, तज्ज्ञ. त्यानंतर तुमचे राजमाने डॉक्टर अकलूजचे आहेत आणि महाजन डॉक्टर आहेत बारामतीचे. यांचं काम सगळ्यांचंच उत्तम आहे, पण मला सातारा जवळ असल्यामुळं मी साताराला जातो. आणि जाधव डॉक्टरांचं माझं ट्युनिंग चांगलं आहे आणि त्यांचं वेळोवेळी मला मार्गदर्शन लाभतं, त्याचा मला फायदा होतो. तर आता सध्या तुम्ही या चालू सीझनला यशाच्या कीर्ती शिखरावर आहात, म्हणजे सगळेच तुमचे डॉग चांगला परफॉर्मन्स देत आहेत. तर भविष्यातलं तुमचं प्लॅनिंग काय असेल या क्षेत्रामधलं? महाराष्ट्रातल्या अनेक मित्रांच्या शुभेच्छा आणि प्रेम मिळाले, त्यामुळं मी यशाच्या शिखरावर आहे असं म्हणत नाही, पण ठीक आहे, म्हणजे आमच्या श्वानांची कामगिरी ठीक आहे असं मी मानतो. भविष्यामध्ये मी म्हणेन की जसं महाराष्ट्रातल्या डर्बींमध्ये आता आम्ही नंबर 1 मिळवला आहे, तसं पंजाबमध्ये जाऊन एक प्रयत्न राहील माझा की पंजाबमधल्या मोठ्या डर्बीमध्ये अजिंक्यपद पटकवणं. त्याच्यासाठी आम्ही ट्रॅक मास्टरांनी सुपर प्लेअरवर काम करतो आहे. त्यांच्या माध्यमातून जर प्रयत्नाला यश आलं तर ठीक, नसेल तर पुन्हा भविष्यात आम्ही कॅडबरी आणि गेम गर्ल यांच्यातून ब्रीडिंग करून पुन्हा श्वान तयार करून एक स्वप्न आहे आपलं की पंजाबमध्ये जाऊन आपल्याला तिथल्या सर्व श्वानांना रोखायचं आहे, एवढी इच्छा आहे. आणि भविष्यात त्या पद्धतीने प्रयत्न राहील. आता जी सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागली नीलकंजी डर्बीची, म्हणजे अजून 1 वर्षानंतर आहे 2024 मध्ये, तर त्या प्लॅनिंगनुसार सुद्धा काही पिल्लं वगैरे घरी तयार करताय का तुम्ही? आता नीलकंजी डर्बी 2023लाच होणार होती वास्तविक, परंतु त्यांच्या काही तिथीच्या अडचणीनुसार ती 24ला गेली. चला ठीक आहे, झाली हरकत नाही. त्यावेळी जे काही श्वान असतील आमचे ते आम्ही पळवूच. आणि 2024च्या हिशोबाने तुम्ही म्हणत जर असाल तर आज 2.25 वर्षाचे आहेत आपले ट्रॅक मास्टर एसपी, तेव्हा 3.25 वर्षाचे होते, ते पण राहतील. महाराष्ट्र एसपीचे येतोय त्याच्याकडूनही थोडी अपेक्षा आहे, गेम गर्लकडून अपेक्षा आहे. कॅडबरी पण ठीक रे, फक्त आमचं झोलर श्वान रिटायर होईल, बाकीचे ठीक राहतील. आणि त्या अनुषंगानं मी आता अप्सरा आणि ॲपेक्सची 2 फिमेल ठेवल्यात. एक ब्लॅक कलरमध्ये, ब्लॅक बर्ड तिचं नाव आहे, आणि एक ब्रिंडल आहे, झेड ब्रिंडल. तशा 2 फिमेल आहेत. आणि एक शुभ्रा आणि ट्रॅक मास्टर यांची एक फिमेल 3 महिन्याची आहे, डार्क ब्रिंडल कलरची. तिच्यावर पण आम्ही काम करून नीलकंजीसाठी आम्ही तयार करतोय तिला. बघूया.
तर आम्ही चॅनल सुरू करून जवळपास 1 वर्ष आता माझं पूर्ण झालं आहे. मला बऱ्यापैकी ज्या वेळेपासून मी चॅनल सुरू केले ते आज तागात तुमच्यासाठी बऱ्याच कमेंट येत होते आपल्याला. ठीक आहे. तर माझ्या चॅनलबद्दल नेमकं तुमचं मत काय? म्हणजे मी चॅनल सुरू यात त्रुटी जरी काय असेल तर तुम्ही मला ठीक आहे. तुमच्याकडनं अपेक्षित आहेत. नाही, त्रुटी नाही. तुम्ही एकतर श्वान शर्यती वाढवण्यासाठी तुमच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करताय. त्यामुळं मी श्वान मालक म्हणून आणि श्वान प्रेमी म्हणून MJच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. तसेच पुसेगावातील जे काही श्वान मालक आहे त्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. प्रत्येकाचे अनुभव मांडून नव्या माणसाला नवोदित जे काय ह्या खेळामध्ये येणारे व्यक्ती असतील तर त्यांना निश्चितपणे एक ट्रॅक धरण्यासाठी, एक मार्ग चोखळण्यासाठी त्याचा निश्चितपणाने उपयोग होईल. आणि राहिला विषय, मुलाखती या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात, कारण का प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. आणि कोणाची कशी जडणघडण झाली, कोणाची आवड काय आहे, आवडीनिवडीप्रमाणे. तर त्या प्रमाणे तुम्ही जशा व्यक्ती तशा त्यांच्या मुलाखती दाखवत आहे. मी तुमचा चॅनल बघतो आहे आत्तापर्यंत. उत्तम अशा लोकांनी, महाराष्ट्रातल्या नामांकित लोकांनी उत्तम मुलाखती दिल्या आणि त्याचा निश्चितपणाने महाराष्ट्रातील श्वान मालकांना फायदा होईल असं मला वाटतं. मी आज भरपूर दिवसानंतर, म्हणजे आता गेले 5-6 महिने प्रयत्न करतो तुमच्याकडे येऊन पोहोचायचा. मला पण वेळ मिळत नव्हता. तुमच्या आपण टायमिंगनुसार सुद्धा आपण आज प्रयत्न केला. आम्ही आज इतक्या लांबून आलो, तुम्ही आम्हाला भरपूर वेळ दिला आहे. तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी थांबला. तुमचे आम्ही सर्व श्वान पण बघितले आणि आपल्याला जे अपेक्षित माहिती पाहिजे होती, आपले जे सबस्क्रायबर्स आहेत किंवा जे आपले नवीन मित्र आहेत या क्षेत्रातले, बऱ्याच लोकांकडून आपल्याला कमेंट आले होते की तुमची मुलाखत एकदा आपल्या चॅनलवर यावी. कारण मला वाटते महाराष्ट्रात सध्या ग्राउंडवर फोकस करणारा चॅनल आपला आहे. आता माझी मुलाखत घेतली, माझ्या अनुभव काय घेतले, माझी काय मतं घेतली, माझ्या काय आवडीनिवडी घेतले. तर मला असं वाटतं की जे काही श्वान मालक आहेत त्यांचं 50% समाधान होईल. त्यांच्या अनेक मनामध्ये अनेक शंका असतील याशिवाय देखील. म्हणजे तुमच्या आजपर्यंत झालेल्या प्रसिद्ध मुलाखती आणि माझी मुलाखत प्रसिद्धी झाल्यानंतर लोकांच्या मनात काही शंका राहतात. तर त्या अनुषंगानं तुम्ही पुन्हा एकदा काही टिपण काढा. लोकांचे प्रश्न आहेत आणि त्यांना कुणाकुणाकडून काय काय उत्तर हवेत. माझ्याकडून जी पण उत्तरं मिळतील ती 100% प्रामाणिक असतील. हां, ह्याची खात्री तुम्हीही बाळगा आणि प्रेक्षकांनीही बाळगावी. ह्याच्यामध्ये मी लपवा छपवीची किंवा माझा प्रतिस्पर्धी कोण भविष्यात होईल म्हणून यातून मी चुकीची माहिती मुळीच दिलेली नाही. याची कधीही खात्री करावी. आणि माझ्या यशाचा जर काही वाटा असेल ना तर तो माझा प्रामाणिकपणाच आहे. मी ह्या खेळाची प्रामाणिक आहे. ह्या खेळानं मला भरपूर काही दिलं आहे. माझं नाव दिलं आहे, मला पैसे मिळवून दिलेत, मला प्रेस्टिज दिले. अनेक गावचे अनोळखी व्यक्ती माझ्या ओळखीचे झालेत. त्यातनं ऋणानुबंध तयार झालेत, मैत्रीपूर्ण नाती तयार झालेत. आणि ह्या श्वान शर्यतीनं महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त कोणाचा फायदा झाला असेल तर मी मानतो की माझा फायदा झाला आहे. हां, आणि त्याची मला जाणीव आहे. त्यामुळे ह्या श्वान शर्यती वाढीसाठी जे जे काय मला करावं लागेल ते आपण सर्व मिळून करूया असं मी आपल्याला शब्द देतो. ठीक आहे. आज मी इथं आलो, आपण वेळ दिला, आपले सर्व डॉग पण बघितले. जी आपल्याला अपेक्षित माहिती पाहिजे होती ती बऱ्यापैकी मला वाटते 100% माहिती माझ्या अनुभवानुसार मी कव्हर केले. इथून पुढे जरी कोणाला मदत जरी लागत असेल किंवा काही अपेक्षित प्रश्न असतील तर ते माझ्यापर्यंत येतील. त्यानंतर भविष्यात आपण वेळ काढून पुन्हा एकदा त्या प्रश्नांवर सुद्धा चर्चा करूया या विषयांवर. आज तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या चॅनलतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब.